श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व सख्यांना, सर्व बंधू भगिनींना श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण दुर्गा सप्तशती पाठ घेणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त तुमचा वेळ न घेता मंडळी, मी आज तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ राहू काळात का करायचा असतो, त्याचे फळ आपल्याला कितीतरी पटीने भेटतं, त्याची माहिती मी तुम्हाला आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आजचा व्हिडिओ जरासा मोठा होणार आहे, पण तरीही तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता ऐकायचा आहे. किंवा दुर्गा सप्तशतीची पोटी घेऊन तुम्हीसुद्धा माझ्यासोबत दुर्गा सप्तशती पाठ म्हणायचा आहे किंवा मग माझ्यासोबत पाठ करायचा आहे. दुर्गा सप्तशती पाठ हा दररोज रविवार ते शनिवारपर्यंत दररोज राहू काळ असतो. अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण दररोजचा राहू काळ कोणकोणता आहे, प्रत्येक दिवशी 1.5 तासामध्ये अशुभ काळ असतो. प्रत्येक दिवसातला 1.5 तास अशुभ काळ असतो. त्या अशुभ काळामध्ये जर आपण दुर्गा सप्तशती पाठ जर केले, संकल्पयुक्त जर आपण या पाठाला सुरुवात जर केली, तर आपल्या मनातील कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा आपली पूर्ण होणार. तुम्ही संकल्प सोडून 40 दिवस लगातार दुर्गा सप्तशतीचे पाठ करा. तुमची जर इच्छा पूर्ण नाही झाली तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी सुद्धा हा अनुभवला आहे आणि मी सुद्धा ही सेवा केली आहे. जेव्हा कोरोनाचा पिरियड होता, त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये मी ही सेवा भरपूर केली आहे आणि आमच्या घरातल्या कोणाला सुद्धा कोरोना झाला नाही. ही भगवतीची उच्च कोटीची पराकोटीची ही सेवा आहे. जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करावा आणि राहू काळामध्ये पाठ का करायचा असतो त्याचे सुद्धा महत्त्व सांगायचं आहे. या 1.5 तासामध्ये अशुभ कार्य, अशुभ घटना घडत असतात आणि या 1.5 तासामध्ये काय होतं, अशुभ वेळ असल्यामुळं त्या वेळेमध्ये कुठलंही शुभ कार्य करायचं नसतं. मग या अशुभ काळामध्ये जर आपण देवाचं चिंतन मनन पठण जर केलं श्रद्धेने भक्तीने, तर आपल्याला ते अतिउच्च त्याचं आपल्याला फळ भेटत असतं. म्हणून आपण भगवतीची उपासना तर करायचीच आहे, त्याचबरोबर आपण भगवतीचा या पवित्र पाठाचं वाचन करायचं आहे. आपल्या जीवनात कुलदेवेचे स्थान हे सर्व देवापेक्षा श्रेष्ठ आहे. कोणत्याही मार्गाने वाटचाल करावयाची असल्यास कुलदेवतेच्या सेवेला अगम्य स्थान आहे. त्यामुळं मोक्ष मार्गाकडे जाताना किंवा थोर देवाची कृपा संपादन करताना अगोदर कुलदेवीची सेवा करून तिची संमती घ्यावी लागते. तसेच निरनिराळ्या बाधा, व्याधी, संतती, विवाह, शत्रुनाश, आर्थिक सुबकता, कुटुंबात शांती व आरोग्य याविषयी कुलदेवतेच्या कृपेचा अगदी निकट संबंध आहे. आपल्या कुलदेवतेसंबंधी माहिती ही प्रत्येकाला असावीच लागते. त्यासाठी शास्त्रधर्म या ग्रंथात आपली कुलदेवता कोणती आहे याची सुद्धा माहिती दिलेली आहे. जर आपल्याला कुलदेवीची सेवा कशी करायची, दुर्गा सप्तशती पाठ कसा करायचा याची पोथी कुठं भेटते हे जर तुम्हाला जर माहिती नसेल आणि हे जर नवीन वाटत असेल, तर कुठल्याही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही दुर्गा सप्तशती पाठाची पोथी घेऊन यायची आहे. याच्यामध्ये एकूण 14 पाठ आहेत. हे 14 पाठ तुम्ही मनपूर्वक श्रद्धेने वाचायचे आहेत. आणि जर तुम्ही राहू काळामध्ये दररोजचा राहू काळ कोणता आहे, रोजच्या रोज मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे, त्या पद्धतीनं तुम्ही दररोज पाठ वाचन करायचं आहे. रविवार ते शनिवार मी तुम्हाला रोज 1.5 तासाचा व्हिडिओ पाठवणार आहे. ते तुम्ही माझ्यासोबत पण दुर्गा सप्तशती पाठ करू शकता आणि पोथी हातामध्ये घेऊन पण करू शकता. भगवतीची उपासना मानवाच्या इतिहासात पुरातन काळापासून चालत आलेली आहे. या शक्तीचे रहस्य मनुष्य प्राण्याला आकलन झाले नव्हते. शक्तीचे स्वरूप अत्यंत विराट होते. चंद्र सूर्य हे तिचे नेत्र आहेत. सृष्टीतील दिव्यांबर धारण करणारी, जीवनाला आश्वासन देणारी, दुःखी मानवाचे दुःखहरण करणारी, कधी वात्सल्याची मूर्ती तर कधी रणरागिणीचे रूप धारण करणारी ही आदिशक्ती नाना प्रकारे प्रगट होत असते. म्हणून आपण भगवती देवीची उपासना नक्की करायची आहे आणि या 1.5 तासामध्ये आपण देवीची श्रद्धेने मनाने पाठ वाचन करायचं आहे. चला तर मग आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. ज्यांच्याकडं दुर्गा सप्तशती पाठाची पोथी आहे त्यांनी दुर्गा सप्तशती पाठ वाचन करायचं आहे, माझ्यासोबत वाचन करायचं आहे.
चला तर मग आपण दुर्गा सप्तशती पाठाला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण देवीचे 5 मंत्र घेऊया. देही सौभाग्य आरोग्यम देही मे परम सुखदम रूपम देही जयम देही यशो देही दिशो जही सर्वबाधा प्रशसनम त्रैलोक्य किलेश्वरी एकमेव तया कार्यम व्याधी विनाशनम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्वबाधा प्रशसनम त्रैलोक्य किलेश्वरी एकमेव त्वया कार्यम व्याधी विनाशनम पुत्रम देही धनम देही सर्वकामच्च देही मे रूपम देही जयम देही यशो देही दिशो जही. स्वामी स्तवन व प्रार्थना घेऊया. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभोम नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवंदनं कंठाटोपी च मालादंडकमलधूरं कट्याकरं रक्षकं त्रैगुणरहितं त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावधारक पाहिमाम पाहिमाम पाहिमाम. आता करूया प्रार्थना. जय 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 गहरणा परात्परा कैवलसज्ञा ब्रह्मांड दैतिवर्या जय जय जी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद जगद्गुरु सुखाधमानिवास्या सर्व साक्षी करुणालय भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूच वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टधी कपालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तू समर्था निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापिगले समग्र तू जलादी अधिमराग कोठे नसे पाहता आसुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच ऐक्य विश्वेशा वेदांत ही तर्कचाचरे शास्त्रांचंही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निचिती शिंडला ख्याती वर्णिता धड ठेवली चरणी माथा रक्षय मझसी समर्था कृपा कटाक्षय दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आना विजय आपल्या मना कृपा समुद्र यामिना आश्रय देजे सदैव पाप ताप दैन्य सर्व जाऊन निरसन इहे लोकी सौख्य देऊन परलोक साधन करावे. दुसरं हा भवसागर याचे पहिलं तीर तन्मार तळणी संचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बांध तुझ्या कृपे किती वरुण आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञार्ती निरसन ज्ञानार्कदे प्रगटे पे शांतिमनी सदा वसो व्रत भीमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भय दुःखे निरसो तुझ्या भजन चित्त वसो व्रताविषयांची नसो वासनया मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम चो बहुपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगिनय सत्यता सप्ते विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके दय वरदान कृपा करुणी समर्था आसुनिया संसारात प्राशिंतव नामामृत प्रपंचानी परमार्थ तेने सुगमज लागी. करता आणि करविता तुझे एको स्वामीनाथा माझे ठयवर्ता मी पनानसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मये श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मग आपण एक माळ श्री स्वामी समर्थ जप घेऊया. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर आपण आता श्री दुर्गा सप्तशती देवीचा मंत्र एक माळ घेऊया. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे,
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। ज्यांच्याकडे दुर्गा सप्तशती पाठाची पोथी आहे त्यांनी देव्या कवचम काढायचं आहे। पेज नंबर 16। ओम अस्य श्री चंडिकवचस्य ब्रह्मा ऋषिः अनुष्टुपछन्दः चामुण्डा देवता अगन्यास्तोक्त मातरो बीजं द्विगंबन्ध देवस्तास्य श्री जगदम्बापितर्थे सप्तशती पाठाग्ने जपे विनियोगः। ओम नमः चंडिकाये। मार्कंडेय उवाच अतिगुह्य जे संसारी मानवा सर्व रक्षः पितामह जे सांगावे यद्यपि ना दिले कुणा। ब्रह्मा उवाच ऐसे गुरुतम विप्राप सर्वभूतपराकारक देवी कवच पुण्याचे एकावे ते महामुने प्रथम शैल्यपुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटा ती कुष्मांडा चौथी असे पंचम स्कंदमाता ती षष्ठ कांतायनी असे सातवी काल रात्री ती महागौरी ती अष्टमा नवम सिद्धिदात्री ती नवदुर्गा अशस्विनी। हे सर्वनाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला अग्नित जळता कोणी शत्रूने खिळितारणी विषम संकटा माझी भर्यता शरणागता न त्यांचे होतसे किंवा अशुभरण संकटी विपत्ती ना दिसे डोळा शोक दुःखमय भय दिसे। ज्या भक्ता स्मृती देवाची पावे श्रेय सवृद्धी तो देवेश्वरी तुझ्या नामी त्याची रक्ष सुनिश्चिती। प्रेतारूढ तू चामुंडा वारही महिषासना ऐंद्री गजमासरूढा वैष्णवी गरुडा माहेश्वरी वर्षभरूढा कौमारी शिखवाहना लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वर्षवाहना ब्रह्माहंस समारूढा सर्वभरण भूषिता माता समस्त एषा या सर्व योग समन्वित भूषण शोभती त्यांना रत्न नाना सुशोभित क्रोधयुक्ता समस्ता या रथी देवता शंख चक्र गदा शक्ती हलानी मुसला युधे खेटक तोमरक आणि परशुपाश आणखी कुंत त्रिशूल आयुध शारंगादी महानते दैत्याच्या देहनाशाशी भक्ता अभय द्यावया देवतांच्या हितासाठी देवी शास्त्रास्त्र धारिती नमस्ते हे महारुद्रे महाघोर पराक्रमी महाबले महासाये महाभय विनाशिनी पाहता भय शत्रुशी देवी घे मज रक्ष तू एप्रुवेसी ऐंद्री रक्षाय अग्नेसी अग्निदेवता वारही दक्षिण दिसे नैऋत्य खडग धारिणी वारुणी पश्चिम दिसे वायव्ये मृगवाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्य शूलधारिणी ऊर्ध्व ब्रह्माणी रक्षावी वैष्णवी अध वासिनी दशा दिशे रक्ष ऐसी चामुंडा शववाहना पुढे पुढे जया रक्ष विजया रक्ष मागुनी अजिता वाम भागाशी दक्षिणे अपराजिता उद्योत्तिनी शिखा रक्ष उमा रक्ष तू मस्तका माला धरेल लटाक्षी भुकटी यशस्विनी त्रिनेत्राती भ्रूम्रदेसी यमघंटाती नासिका शंकिनी चक्षुमध्याशी कानाशी द्वारवासिनी कपोलकलिका रक्ष कर्णमुलाशी शंकरी सुगंधानासिका रक्ष उत्तरोष्टाची चर्चिका अर्धरा अमृतकला जिव्हायती सरस्वती दंतारक्षावी कौमारी कंठदेशाशी चंडिका घाटीशी चित्रघंटा ती महामाया ती टाळूशी हनुवटीशी कामाक्षी वाणीशी सर्व मंगलाग्री वेशी भद्रकाली ती शिष्ट वृषा धनुर्धरी नीलग्रीवा बहिकंठा नलिका नलकुबरी स्कंदधाशी खंडगिनी रक्षो बाहुर्षी व्रजधारिणी दोन्ही हताशी तंडीन रक्ष अंगुली अंबिका शुलेश्वरी नखारक्ष कुक्षी रक्ष कुलेश्वरी स्तनारक्ष महादेवी नमा मना शोक विनाशिनी हृदय ललिता देवी उदरा शूलधारिणी नाभिषी कामिनी रक्ष गृहगुहेश्वरी तथा पुतना कालिका लिंगा गुता महिषवाहिनी कटिभागा भगवंती टोंगळे विद्यावासिनी रक्षावी कामपूर्णा ती पोटरीशी महाबला गोट्याशी नारसिंही ती पादपष्टाशी तेजसी श्रीपादंगुली रक्ष तळवे तलवासिनी दृष्टकलाशी नखासी केशाशी ऊर्ध्वकेशिनी रोमकुपाशी कोबारी त्वचा वागीश्वरी तथा रक्तमजाव समास हाड मेदाशी पार्वती अंतराशी कालरात्री ती पित्ताशी मुक्तेश्वरी पद्मावती पद्मकोशा कफा चुंडामणी तथा ज्वालामुखी नखतेजा अभेद्या सर्वदाशिशी ब्रह्मानी वीरे रक्षावे छात्रेश्वरी तथा अहंकारमण बुद्धी रक्षावी धर्मधारिणी प्राणपान रक्षणासी समान ध्यान रक्षणा एकव्रज हस्ता देवी प्राणकल्याण शोभया रसरूपगंध श्रद्ध स्पर्शाशी देवी योगिनी सत्व रजतमुगना रक्ष नारायणी सदा रक्ष आयुषी वाराही रक्ष धर्माशी वैष्णवी यशकीर्ती लक्ष्मी विद्या रक्ष चक्रणी ती धना इंद्राणी गोत्र रक्षावे रक्षाय पशुचंडिके महालक्ष्मी ती पुत्राशी रक्ष पत्नीशी भैरवी पथांशी सुंपता रक्ष मार्ग कारी तथा राजदारी महालक्ष्मी विजया सर्वत्र स्थिता रक्षाहीन असे स्थान कवची नच बोलिले रक्षावे त्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छा अंतरी ज्यांच्या पाविल टाकता कुठे कवचा स्मरणी जावे तेथे जाणे असेले की अर्थलाभ मिळे तिथे सर्वच्छापूर्तीचा जय अभिष्टी वस्तू चिंतावी ते ती प्राप्ती सुनिश्चित परमेश्वर तुला लाभे ती भूतलावरी निर्भय होत असे त्याला संग्रामी न पराजय त्रैलोक्य माझी ज्योत पूज्य कवचाने सुरक्षित दुर्धव देवतांशी जे देवी कवच हे असे त्रिकाल संधीच्या वेळी
काळी वाचावे भाव ठेविनी देवी कला प्राप्त होती त्रैलोकी पराजय आयु शतवर्षाची अपमृत्यू कदा नव्हे नाशिती व्याधी साऱ्या माता कोड आणि मृगी स्थावर जंगम आणि कृत्रिम विषनासती अभिचारिकी जे काही मंत्रतंत्र भूमी तळी बुचर खेचर आणि नाशती जलदेवता कुलदेवी जन्मदेवी माल डाकिनी शाकिनी अंतरिक्ष चरा घोर डाकिन्या ज्या महाबला ग्रहाभूत पिशाच जय यक्ष गंधर्व राक्षस ब्रह्म राक्षस वेताळ कुष्मांड भैरव आदिनी कवचरधे ज्याच्या पाहता पळती तया होतसे मान्य रक्षाशी सतेज यशवाणतो यक्ष वाढे जदयाचे या कीर्ती मंडित भूतळी जप सप्तशती चंडिले पहिले कवच वाचुनी हे वन पर्वतारण्य भूतळावर जोवरी संतती नांदते त्याची पुत्रपोत्रात तोवरी देहती परमस्थान महामाया कर्पाबळे सुरदुर्लभ जे नित्य भक्ता ते साध्य होतसे पावे तो दिव्य रूपाशी भोगी सौख्य शिवासवे ओम श्री देवी कवच कुलदेवता चरणार्पणमस्तु अर्गला स्तोत्रम ओम श्री यस्य अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णु ऋषी अनुष्टुपछंदः श्री महालक्ष्मी देवता श्री जगदंबा पित्तर्ते सप्तशती पाठाग्ने जपे विनियोगः ओम नम चंडिकाय मार्कंडेय उवाच ओम जयंती मंगला काली भद्रकाली कल्पानी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा समस्तुते जयंत्व देवी चामुंडे भयभूर्तहारिणी जयं सर्वगते देवी कालरात्री नमस्तुते मधुकैड बहंती विधाता वरदे नमः रूपम जयी जयं देयी नाशिती षडविकार हे महिषासुर महंती दे भक्तासी सुख दे नमो रूपम जय जय यशम देई नाशे विषंड विकार हे रक्तबीजन वदे देवी चामुंड मुंड विनाशिनी रूपम जय यशम देई नाशे विषंड विकार हे शुंभ निशुंभ धूम्राक्ष मर्दिनी देवी विक्रमा रूपम जय यशम देई नाशे विषंड विकार हे पद्ममाता वंदिता हे सर्व सौभाग्यदायिनी रूपम जय यशम देई नाशे विषंड विकार हे अचित रूप चरिते सर्व शत्रु विनाशे रूपम जय यशम देई नाशे विषंड विकार हे निष्पापकारिणी चंडी वंदिता भक्तीने तुला रूपम जय यशम देई नाशेती षंड विकार हे नाशे विषंड विकार हे भक्तीने स्तोत्र हे जे गाती चंडिके व्याधी विनाशिनी रूपम जय यशम देई नाशे विषंड विकार हे चंडिके जे तुला नित्य पूजती भक्तीने जन रूपम जय यश देई नाशे विषंड विकार हे द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महासुख रूपम जय यशम देई नाशे विषंड विकार हे द्वेषी नाशत जे माझे मज लाभो महाबल रूपम जय यश देई नाशे विषंड विकार हे देवी कल्याण हो माझे मिळे संपत्ती उत्तमा रूपम जय यश देई नाशे विष्णू विकार हे देव कल्याण देवदैत्य शिरोरत्न घासती चरणावरी रूपम जय यश देई नाशे विषंड विकार हे विद्यावंत यशस्वंत लक्ष्मीवंत असे जन रूपम जय यश देई नाशे विषंड विकार हे प्रचंड दैत्य दर्पणे चंडिके शरणागत रूप जय यश देई नाशे विषंड विकार हे चतुर्भुजे चतुर्मुख संस्तुने परमेश्वर रूप जय यश देई नाशे विषंड विकार हे विष्णू करी नित्य स्तोत्रा भक्तीने देवी अंबिके रूप जय यश देई नाशे विषंड विकार हे हिमाचल सुतनाथा गाथासे परमेश्वर रूपजय यश देई नाशे विषंड विकार हे इंद्रयणीपती सदभाव पूजितो परमेश्वर रूपजय यश देई नाशे विषंड विकार हे प्रचंड भुजनदंडाचे होत निर्गव दानव रूपजय यश देई नाशे विषंड विकार हे श्री अंबिके भक्तासी देशी आनंद थोरतो रूपजय यश देई नाशे विषंड विकार हे मनासारखी पत्नी संसार सिंधू तारणी मनोहर लाभावी ती कुलवानच सहनचरी हे स्तोत्र आदी वाचुनी वाचा सप्तशती पुढे जपसंख्या फल लाभे सर्व सरे प्रचुर संपदा श्री दुर्गा कलकरम देवकलकम स्तोत्र श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अथ श्री कीलकम स्तोत्र ओम अस्य श्री कीलकम मंत्रस्य शिवऋषी अनुष्टुपछंदः श्री महासरस्वती देवता श्री जगदंबा पितर्ते सप्तशती पाठाग्ने जपे विनियोगः ओम नम चंडिकाय मार्कंडेय उवाच ओम विष्णुवद ज्ञानदेहाय त्रिवेद दिव्यलोचना श्रेयप्रतिनिमित्ताय नमो सौभाग्यधारिणे अभिकीलकासवे हे महास्तोत्र कळे पुरे मंत्रसिद्धितया पाठी कल्याण प्राप्ती साधका उच्चारणात सिद्धीसी दुर्धव वस्तू लाभण्या सप्तशती स्तोत्र ऐसे देवी सिद्धार्थ देत असे न मंत्र न औषध तंत्र नको साधन आणकी जपाविन फळ येती सर्व उच्चाटन आदी सिद्धी अन्य मंत्राने थोर सप्तशती तरी उत्तर लोक शंकेसी दे भगवान शंकर सप्तशती स्तोत्र ऐसे एकचित जपता पुरे समाप्ती नसे तपुत्न्या गुप्त ठेवी महेश्वर कृष्णपक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुनी सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्यागुणे देवीसी सर्व वाहवनी प्रसाद जे सेवने तिचा किलमनाम या कर्मा शिव प्रोक्त सुमंत्र हे ऐसे किलक साधुनी वाचे सप्तशती सदा शार्पत तो देवी देवीचे सिद्ध गंधर्व होत असे संसारी भय ना कोठे सर्वत्र फिरता मही अपुत्र अपमृत्यू चुके त्याचा मोक्षताला मरून या किलक निष्किलक हे जाणुनी पाठ हा बरा दोष ना राहती कोणी फळे सप्तशती तया सौभाग्यदायी स्त्रियांमध्ये हा तो संतोष देवीचा हितकारी स्तोत्र ऐसे करा पाठ निरंतर मंदस्वरे स्वल्प प्राप्ती पूर्णता उच्च गायनी उच्च स्वरे करावा हा पाठ सप्तशती सदा ऐश्वर्य जिच्यांना पावे सौभाग्य आरोग्य संपदा शत्रुहानी मोक्ष सिद्धी तिला का भुलती जन श्री दिव्यकेलकम स्तोत्र कुलदेवता चरणार्पणमस्तु
श्री रात्री सूक्त ओम भगवती निद्रादेवी ब्रह्मास्तोत्र करीतीचे श्रद्धा सप्रेम लावणी महामायास्तवी अशी ब्रह्मा उवाच तू स्वाहा स्वधा देवी वषष्टकार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदुरूप अर्धमात्रा अनुचारे तुझे रूप सावित्री सध्या देवी तू माता परमेश्वरी धारणजो विश्वाची तुझं उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वासी कल्पाती ग्रासशी जना उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये संहार रूप कल्पाती सृष्टी रूपे जगतमये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे देवी महासुरी प्रकृती तूच सर्वाचे गुणत्रय विभूमिनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुणा तू श्री तू ईश्वरी ह्री तू बुद्धी बोध लक्षणा लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडग धारिणी शूलिनी गदनी घोरा शांकिनी चक्रिणी तथा चाप शरधारे देवी भूषंडी परिघायुधा सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्याती सुंदर परापुराहुनी थुर तू एक परमेश्वरी सत्या तजी शक्ती तीच तू सर्वपुरानी सर्वशक्तेस्तवया याशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालन संहारता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राची मज विष्णूसी माया तू शंकर प्रलयाधीश तूच आधार त्या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा ही योग्य ते जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वता ते प्रशंसती करावे मोहित यासी दुर्दश मधु कैटबा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूसी मारावे दैत्य दोन हे रात्री सुक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री दुर्गाय नमः अत श्री दुर्गा सप्तशती पाठ प्रारंभ अध्याय पहिला देवीची महिमा कैशी मधु कैटब नाशतो सुरत समाधी वैशाते मेधा ऋषी सांगतो विनियोग हा ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद हा नंदाशक्ती रक्तदंतिका बीजम अग्निसत्वम ऋग्वेद स्वरूपम श्री महाकाली पितर्थे प्रथम चरित्र जपे विनियोग हा ध्यान खडगा चक्र गदानी चाप परिघा शूलाभूषंडी शिरा खडगा धारणजी करी त्रिनयना सर्वांगभूषाधरा नीलासारखी कांतिपाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभास्तवी विधी निद्रा जगन्नायका ओम नम चंडिकाय ओम एम मार्कंडेय उवाच सूर्यतने सार्वनी मनु बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तार एक सांगतो कृपावंत महामाया तेने मनवर धीपती सर्वांनी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ पूर्वी स्वारेची शामाजी क्षेत्रवंशीय भूपती सुरत नाम महाराजा समस्त क्षिती मंडला पुत्रा समान तो राजा प्रजापालन तत्पर कोल्यविद्यांसी वैराणी धावा त्यावर बोलिल दंडनीती धुरतांची घोर संग्राम तो करी कोल्यविद्याची जे त्यांनी तरी सुरत जिंकिला रण सोडणी तो आला सांभाळी पूर्व आपुले जिंकिले तेथी वैराणी भूपती क्षीण झाला अमात्य बली दुष्टात्मा भूप दुर्लभ पाहुनी सेनाबल लुटवणी राजधानीशी जिंकिती शिकारीच्या मिशे राजा होनी यशस्वार तो दुर्दैव लपू उपाहे जातसे घोर काननी आश्रम मेधा मुनीचा हिंसर्क ही विसावले शोभनीय शिंशवृंदे राण सुंदर पाहितो तेथे सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी काननी विचरे नित्य श्रेष्ठ ससंग शांतीसी ममता युक्त विचिंताने चिंता तो अंतरी करी माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ता माझ्याची या जवळी दुष्टते भ्रक्त्य पीडक छळता जग वृद्धाशी कोण वारिले त्या खळा माझ्या हाती शूरपुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वकष्टीत जे माझे द्रव्य हाती तयाची अमोजित लुटता सारे त्याचे जाईल काय ते सुरत चिंता वाहुनी दुखी स्वगत त्या स्थाना मेधाच्या आश्रमी पाहे आला वेश कुणीतरी कोण तो कुठून आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याची विचारी भूपती तया सप्रेम बोलला राजा दुखी अंतर जाणून विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करुणी नृपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद झाला मोकळे करुणी चित्त हृदगत त्याशी बोलिला वैश्य उवाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनी काकुळी स्त्री पुत्रण दृजन माझे काढले मज बाहेरी धन नारी पुत्रहीन आता कोण पुसे जगी विश्वसघातती झाले बांधव लुटती धना दुःखिस्त मी वना झालो ग्रहवृत्तांत ना कळे असेले सुंदरी कैशी पुत्र स्वप्न जन स्वजन संपदा विवंचन मज त्याची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजा उवाच स्त्री पुत्र धन ते वनवासासी कारण प्रियलोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैश्य उवाच आपण बोलवते जे का सत्य ते रुचले मज मन माझे नावरे हे करावे काय ना सुचे पित्र स्नेह नसे पुत्रा न धनच्च जळती मज पती प्रेमन पत्नीशी आत्मीय वैरी झाले काढले मज बाहेरी माझे मन ना तुटे श्वासमी दीर्घ घेऊनी हृदय दुःख भोगितो नकळे ममता कैशी जडली चित्ता माझिया पाषाण हृदय आपता न भुले मी करू कसे मार्कंडेय उवाच मेधामुनीच्या सेवेची आले जोडणी सर्व ते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वेशतो विनयनीतीने भावे आदरे बसले पुढे वेश्य राजा करी काही वार्तालाप तयास्थळी राजा उवाच
भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नासी माझ्या मी परिधान चित्ताचा तेने दुःख बहुमज सर्वांगी ममता माझ्या गत राज्यासी अस्तव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी मी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे इथं स्वजनयुक्त राहुनी ममता त्याची ना तुटे दोघेही सारखो झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्ता जी कळुनी झोंबली आम्हा सज्ञाना असूनी आम्ही नकळे घेरलो कसे बेवकी न की आम्ही मूढ झालो आता पुढे ऋषिर्वाच भगवंता समस्तांशी कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणा रुचे भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी जगांजनांतरी दिवा रात्री कोण भोगी विवेकी नर त्यामध्ये सुज्ञानपूर्वक भोगी विषया लागी मानव पशु पक्षी मर्गे तैसे भोगती विषया नर नर नारी परी सौख्य भोगती पशु पक्षी ही स्वये शुद्धा तृषा याशी परी मोहित चित्त हे पिलाशी ओदन देती कळुनी मोह हा असा आपणा प्राप्त जे काही भोगया दीर्घकाल ते मानवी शिती पुत्रा पशु पक्षी ही इच्छिती नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकाशी ज्ञानी हिते ही न मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढ ते दिसे योगनिद्रा महामाया तेचे बळ सर्व हे ती माया स्त्री जगता सेविले पाऊले तिची भक्तासीवर मोक्षाचा प्रसन्नवती देत असे जन्ममृत्यूबळाने हा संसार बांधिला जिरे सर्व मोहासती हे ती सर्व बुद्धीची प्रेरिका देवी सनातनी माया प्रया विद्या अतर्केही जगदीश्वरी विष्णूची महाकाली सुसेविका ईश्वरी बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी राजा ओवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आम्हा जगेती जन्मली कोटे कैसे चरित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून हे ते सारे ऐकून इच्छित मनमत ऋषिर्वाच जगद्रूपे नित्यरूपाती देवी विष्णुव्यापक देवकार्य सिद्ध व्हावे जन्म घेत असे आरूपाधरुणी रूप उत्पन्न हो लोकी होत असे कल्पाती निजला होता श्री विष्णू शेषासनी कर्णमाळातून त्याच्या मधुकैटभ जन्मले ब्रह्मानी धावले खाया ब्रह्मा मनी महाभय विष्णू नेत्री योग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे अधीश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे संसार पाळून सारा घडी मोडी क्षणामध्ये जजस्वरूप तो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावया नाही तुलनेशी कोणी दुजे आले ते देते जवळी झोपला विष्णू पाहुनी जागा आणावया त्याला योग निर्देशतो स्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मास्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवी उशी ब्रह्मा उवाच तू स्वहा तू सुधा देवी षष्टकार स्वरात्मिका तू सुधा तू अक्षरे नित्य स्त्रीधा मात्रात्मिका स्थिता बिंद्रूप अर्धमात्र अनुचारे तुझे रूप सावित्री सध्या देवी तू तो माता परमेश्वरी धारांजो विश्वाची तू तो उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वासे कल्पाती राससी जना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये संसारूप कल्पाती सृष्टी रूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तूच सर्वाची गुणत्रय भाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी तू ह्री तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पुष्टी तू शांती तू क्षमा खडगधारिणी शूलिनी गदिनी घोर शंकिनी चक्रिणी तथा चापशर धारे देवी भूषंडी परघायुधा सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्य अति सुंदर परापुणी थोर तू एक परमेश्वरी सत्या सत्यात जी शक्ती तीच तू सर्व प्रणी सर्व शक्तिस्तवयाची स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालन संहारता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राची मज विष्णूशी माया तू शंकर प्रलयाधीश तुचा आधार त्या शिवा स्वर्गाधारे तुझ्या स्तोत्रा नसून योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वात ती प्रशस्ती करावे मोहित याशी दुर्दैव मधु कैटभा जगदीश्वरी श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूसी मारावे दैत्य दोन हे ऋषिर्वाच तमादिष्टेची देवी स्तविली तेधवा अशी नेत्रनासिका हृदया बाहू वक्ष विष्णूचे निघाली त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख झाली एकवर्ण जलामध्ये शेषाच्या शयनातून योग निद्रेतनी उठला स्वामी श्री जनार्दन मधु कैटभ दुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर क्रोधयक्तर नेत्राने ब्रह्मासी खाऊ इच्छिती उठवणी विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला 500 वर्ष ते बाहुयुद्धात रंगती उन्मत झाले योद्धे महामाया विमोहित दैत्य म्हणती विष्णूची वर मांग मनस्वित श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्राणो हा जनी देवावरही तुका हा दुसरा नलगे मज ऋषिर्वाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी वाहती म्हणती विष्णूची आम्हा वदावे जलना तिथे ऋषिर्वाच तथास्तु म्हणून तेव्हा देवी शंखचक्र गदाधर जांगेवर ठेवून या दोघाची शिरगे करी ब्रह्माची स्तुतीसाठी माया प्रकटली ऐशी ऐक्य महात्म्य देवीचे वर्णितो मी पुन्हा पुन्हा एम ओम श्री अच्युतवर्चिताय प्राकृत भारतिकाय श्री मार्कंडे पुराणे सर्वानिक मन्वंतरे देवी महाते प्रथमोध्याय हा श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु अध्याय दुसरा एकत्र तेज देवाचे उद्भत त्याच देवीचा महिषासुर सेनेशी करी निष्प्राण तोरणी विनियोग हा ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषी हा श्री लक्ष्मी देवता उष्णिक छंद हा शांकबरी शक्ती दुर्गा बीजम वायुसत्वम यजुर्वेद हा स्वरूपम श्री महालक्ष्मी पित्तर्थे दुर्गा चरित्र जपे विनियोग हा ध्यान ओम शोभे अक्षगदानी शक्ती परुषी गंडा धनुष्य कुंडिका शोभे अंबुज खडग शंख सुरभी अष्टादशी हस्तका शूला पाश सुदर्शना धरितसे हाती प्रसन्नानना सेवी मी महिषासुर श्रीलक्ष्मी पद्मासना
ओम श्री ऋषिर्वाच. देवदैत्यामध्ये पूर्वी शताधरण झाले. महिषासुर दैत्याचा देवेचा तो पुरंदर. महाबलिष्ठ दैत्यांनी देवसैन्यास जिंकिले. महिषासुर स्वर्गाचा इंद्र होऊन बैसला. पराजित देवता गेल्या ब्रह्मास करुणी पुढे. शिवविष्णू तिथे होते विराजित सुरेश्वर. महिषासुर दैत्याचा सांगती जय देवता. ते पराजय देवतांचा सविस्तार निवेदिती. सूर्यचंद्र अग्निवायू अमेंद्र वरुणादिका. महिषासुर गांजुनी स्वय झाला यदेश्वर. स्वर्गाचे देव भूमीसे फिरती हीन दीनते. मानवापरी पृथ्वीशी भोगती दुःख यातना. दैत्याचे व्रत सांगूनी झाले शरणागत. नाशाय दैत्य ऐसा तो सांगा साधना शक्यते. देवता पिरल्या भारी एकता शिव विष्णू ते. क्रोधारक्त क्षणी झाले भूकटी ताठल्या बहु. चक्रपाणी महाकोपी तेज वाहे मुखातुनी. ब्रह्मा आणि शिवाचेही तेज त्यात समावले. इंद्राणी अन्य देवाचे तेज पावनी उद्भत. एकत्र झाले सारे पर्वताकार उज्ज्वल. प्रज्वलित महातेज व्यापल्या सर्व ही दिशा. देवता पाहती नेत्रे तेजासी तुलना नसे. तेजातून घेणारी प्रकाश पडला तिचा. व्यापले ते त्रिलोकाशी शिव तिजे जिचे मुख. यमराजाची या तेज केस डोईस वाढले. महातेज श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातुनी. चंद्र तेजस्थन दोन्ही. इंद्र तेजातुनी कटी. वरुणापासून जंगा नितंब तेज पृथ्वीचे. पदते ब्रह्म तेजाने सूर्यचंद्राता आगळ्या. करांगळ्या वसुतेची कुबेराचिनी नासिका. प्रजापतीची या तेज वाढले दात देवीचे. अग्नितेजात त्रिनेत्र संदेशे भ्रुकुटी तिची. कानवायेतून झाले मिळाले ते देवतेज ते. त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली. होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित. प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले. एक शूल तिला प्रेमे पिनाक धारण शंकरे. एक चक्र हरी देई आदरे अंबिके प्रती. वरुण शंख देता हे शक्तीचे दान अग्नी दे. दिला धनुष्य वायूने भाते दोन शरासवे. ऐरावताचा घंटा व्रजव्रजातून दिले. सहस्त्रनेत्री देवेश भाग्यशाली पुरंदरे. यमाने दिधला दंड वरुणे पाश देवीची. प्रजापती यक्षमाला ब्रह्मा तो दे कमंडलो. रोमरोमी महातेजे सूर्य देई भवानीशी. प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तिला. शिरसिंधू हार वस्त्र दे कुंडल चुंडामणी. देवीकडे चंद्र अर्धचंद्र दे केयुरम बाहुशी. नुपुरे दोन्ही पायाशी गळ्याशी सरी साजेरी. मुद्दा बंधल्या करत्नाच्या घातल्या अंगुल्यामध्ये. निर्मला प्रसाद देई विश्वकर्मा सहस्त्र तो. अस्त्रभेद्य कवचे देवीशी दान देतसे. कमला माला वक्षासी सर्वदा फुलयशी जे. सागर देवेशी देई पद्मपुष्प करामध्ये. हिमाचल दे स्वारीशी सिंह बसावयास्तव. नाना रत्नमणी दे मधुपात्र कुबेर दे. पृथ्वीदत्ता महानाग शेष दे नागहार तो. अन्यान देवता देती शस्त्रादी भूषणे. येशी सन्मानिली देवी अन्यान देवतानी. उच्च स्वरे अट्टहासे ती करी थोर गर्जना. भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी. आकाशी शब्द उठला भरले नभ त्यागुनी. गगनी नाद मावेना नभही सान दाटले. विश्व घाबरले सारे सिंधुसी कंप झाला. कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती. भवानी सिंह वाहिनी देवता जय गर्जती. भक्तिभावे महर्षिनी नम्रत्व स्तोत्र मांडले. त्रिलोक्या शुद्ध पाहुणे उठले सज्ज दैत्य ते. सुसज्जित दैत्यसेना सामोरी धावले त्वरे. महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय झाले. सिंहनाद जिथे झाला धावला दैत्य त्या स्थळी. त्रिलोकी भरले तेज ऐशी देवी दिसे तया. पृथ्वीशी दाबुनी देवी आकाशी झळके शिर. व्याकुळ सप्त पाताळ धनुष्य दोरी वाजता. सहस्त्रभुज दंडाशी देवी दाही दिशा दिसे. प्रारंभ झाला युद्ध दैत्या देवीची या तिथे. अस्त्रशस्त्र प्रहाराणी दिशा सर्व प्रकाशला. महिषासुर सेनेचा चिक्षुरतो अधिपती. करी शस्त्रास्त्र वर्षा तो चामर सैनिका सवे. 60 सहस्र रतीचा उदग्र स्वामी तो लढा. 1 कोटी रतीचा तो स्वामी लढेल महाहन. तीक्ष्ण रोमम असी लोमा 5 कोटी रती सवे. रथी 60 लक्ष स्वये स्वामी भाष्कल तो लढे. गजाश्री 1 कोटी ते घेऊनी परिवारित. 5 रव रतीचा बिडाल स्वामी तो लढे. सहस्र तो महादेवे ससैन्य वाहनातुनी. वाहने सहस्त्रश कोटी महिषासुर त्या सवे. ससैन्य करी युद्धाशी हती रथ हातुनी. तोमल बिद्दीपाला शक्ती फरसा खडग मुसळा. पट्टी शादी अस्त्रशस्त्रा पहार करती खळ. वधाय देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर. हेरली देवी दैत्यानी चालले युद्ध तुंबळ. उठले दैत्य ते काही देवीशी शक्ती हाणिती. फेकती नाशते काही मारिती खडग कोणी ते. उद्योग सर्व दैत्याचे दुर्गा देवीसे मारण्या. क्रोधावली देवी दैत्य शस्त्रास्त्र तोडिते. थोडही थकली नाही मुखम लान नसे जरा. शस्त्रास्त्र मारी दैत्याशी स्तविली ऋषी देवता. वाहनसिंह देवीचे वनात वनमा जसा. रणाता सुरा मारी विचरे भय सोडून. निश्वास सोडता देवी सहस्त्र गण तक्षणी. सहस्त्र होऊनी दैत्या शस्त्रास्त्र मारिती रणी. फरसा बिद्दीपालाने खडग पट्टीशे घेऊनी. सामना घेती दैत्याचा शूरवीर विलक्षण. निर्भय देवचिनी वधुनी असुराजना. नगारे शंख आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा. त्रिशूल गदा शक्तीने खडगाने असुरावधी. देवी हर्षावया ते मृडग ठोकती गण. भयंकर घंटाना ते मूर्छित मारले किती. शतावधी महादैत्य वधी देवी महाबला. ओढुनी बांधुनी पाशे मारुनी तलवारती. करी द्विधा असुरांसी गदा घाव कुणावरी. लागले मुसळ कोणा ओकती रक्त ते खळ. शूलाने फाटली छाती शव लोळे भूमीवरी. बाणवर्षा करी देवी झाकले सर्व अंबर. तुटल्या कटी दैत्याच्या
दैत्याच्या होती व्याकुळ संगरी. छिन्न भिन्न भुजा झाल्या कुणाशी मान खंडली. देवी पीडक दैत्याची गत प्राण कलेवर. मधुनी तुटले कोण जंगा घाते दुखावले. एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा. दैत्य कोणी असा वीर धडची राहिले जरी. तो शस्त्र घेऊन धावे देवीशी युद्ध खेळण्या. तुटले देही दैत्याचे कबद्य वाद्य ऐकुनी. नाचती रणांगणा ते ताल सुर धरोनिया. खड्ग शक्ती रुष्टी हाती असंख्य धड धावती. देवीशी म्हणती थांबवून मत शस्त्र फेकती. रथ हत्ती अश्व तुटले वाहनी रक्तभूमीशी. चालण्या नुरली जागा रक्ताचे पाट चालले. अरण्य जाळतो अग्नी दैत्य सेना तशी रणी. क्षणात झाला नष्ट जगदंबा महाबली. इंधन जळते तेसे दैत्य गेले मरून ते. लागल्या राशी प्रेताच्या रणांगण भयंकर. आयाळ हलवी सिंह गर्जना घोर तो करी. व्याकुळ प्राण दैत्याचे ऐसले वधले किती. देवीची गणते लढती वदती दैत्य सैनिका. संतुष्ट देवा आकाशी आनंदे वर्षती फुले. श्री अच्युत विरचिताय प्राकृत भारत टीकाय श्री मार्कंडे पुराणे सर्वाणिक मन्वंतरे देवी महात्म्ये द्वितीय अध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 3. सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्वते. महिषासुर ही वधला धन्य दुर्गा महाबली. ध्यान. ओम कांती सूर्य सहस्र रक्तवसना कंठी शिरो मालिका. रक्तालिप्त पयोधरा जपवटी विद्या भीतीवरा. मुद्रा 3 करी नेत्रवदना भाळावरी चंद्रमा. शोभे डोई धरुण रत्न मुकुटा देवी नमो पाहिमा. ओम ऋषीवाच. नाशा पाहून दैत्याचा चक्षुर दैत्य क्रुद्धतो. धावून आला पुढती धाया देवी अंबिका. संगामी देवी वरती सोडी दैत्य ते असे शर. मेरूच्या शिखरी जे सावजल वर्षाव होत असे. देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले. जे त्याचे सारथी अश्व नायास विदारले. धनुष्यध्वजा तोडोनी बाणे विधोनी त्या खळा. घायाळ अंग प्रत्यंगे केल्या सनापती त्वरे. ढाल तरवाल हाती तेव्हा क्रुद्ध घेऊनी धावला. धनुष्यरथ अश्वासी मुकला सारथी सेवका. तलवार मारली भाळी सिंहासी धावतो करी. भुजावामजी देवेची प्रहार साधला तिथे. बाहुशी लागता तुटली दैत्याची तलवारती. सक्रोध रक्तनेत्राने शूल घेऊनी धावला. भद्रकालीशी माराव्या फेकला नथ मंडळी. सूर्यासम प्रभा ज्याची चालला तेजवान तो. देवीचे शूल फेकून तोडला शूल सर्वसत्वरी. चिक्षुर माराला देव वेगे गत प्राण पडे खळ. आला चामर धावनी देवी पीडक दुर्जन. हत्तीवरी तो बैसनी शक्तीने मारी देवीशी. देवी महाबला ऐसी हुंकार करता त्वरे. शक्तीचा त्या नाश झाला चामरांच्या तत्क्षणी. चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारिते. बाणाने देवीने तोही खंडून टाकला त्वरे. हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडून या. बाहुयुद्ध सुरू झाले दोघेही बळ लाविती. दोघे हत्ती वरुणी आले तेव्हा महितळी. भयंकर प्रहाराने मार देती परस्पर. नभातून उडी घेता सिंहाने शिर तोडले. चामर दैत्य तत्काळ गत प्राण पडे भूमी. शिला वृक्षादी माराने उद्भव दैत्य तो असा. देवीच्या हातून मेला चपेटांनी कराल तो. गदने उद्भत मेला बाणाने ताप्त अंधक. बाष्कल भिद्दी पालाने मारी देवी तत्क्षणी. त्रिनेत्रीची त्रिशूलाने उग्रासे मारला त्वरे. उग्रवीर्य महाहणू दैत्य तेही विदावरले. बडाल तलवारीने धडापासून तोडला. दूरधुर्क दुर्मुख त्या बाणाने नाश झाला. सेना संहार ऐशी रेड्याचे रूप घे खळ. महिषासुर दे ताप देवीचे गण त्रासले. हुदंडा देत कोणाशी कुराणी मार देत असे. पुष्टशिंगे कुणा मारी वेगाने मरते कुणी. सिंहनाद कुणी मेले विश्वास वायुने कुणी. धरयाशी किती झाले देवीचे गण त्या क्षणी. सिंहासी मारण्यासाठी महिषासुर धावला. जगदंबे प्रती तेव्हा अंतरी क्रोध दाटला. महिषासुर त्वेषाने पर्वत उचली त्वरे. शिंगाने फेकुनी भूमी गर्जना करीत घोरतो. वेगाने त्याची आग पृथ्वी कंप पावे क्षणक्षणा. पुषाने उठली लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी. शिंगाच्या हालचालीने नाशती मेधमालिका. श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी. सक्रोध महादैत्याशी पाहता चंडी कोपली. बधात उठली तेव्हा क्रोध आला अनावर. बांधला दैत्य पाशाने रणी बदभत्या गुणे. रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो करी. सिंह होऊनी धावे तो वारच आला शिरावरी. क्षणाधिक नर तो आला झाला खडग हाती असा दिसे. हाल तलवार देवी तो घेऊनी धाव घालिता. सोडी तो मानवी रूपा झाला गज भयानक. सिंहासी ओढी देवीच्या सोड त्याचा महाबली. खडाग्ने अंबिका तोडी झाला गज व्याकुळ. दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोका त्रास देतसे. चराचरे त्रस्त झाले घाबरे फिरती जन. सुरंबी पिऊनी अंबा अमृत माद पावली. रक्तनेत्र हसे जेव्हा जगन माता महाबली. बोलोत्तम दैत्य गर्जे शिंग मारुणी पर्वता. पर्वत फेकी आकाशी पडावे अंबिकेवरी. देवीने बाण सोडून केले चूर्ण महाबल. रक्तोष्टती सुधा देवी वाचा शौर्य प्रकंपित. देवी ओवाच तुझा विक्रम पाहू दे जोवरी मी पिते सुधा. पडता तू प्राणहीन गर्जातील सुरेश्वर. ऋषीहीन तवा उवाच. ऐसे बोलून ती देवी दाबी पायामध्ये खळ. कंठाशी तक्षुनी त्याच्या शूलाघात करीत असे. रेड्याचे मुख फोडून बाहेर येत असे नर. देवीने बीज शक्तीने येता अर्धव निरोधिला. तरी तो धावला जेव्हा तलवार घरी करी. मस्तक तोडी दैत्याचे महिषासुर मर्दिनी. हहकाररणी झाला दैत्य सेने पळे भरे. समस्ता देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती. देवता महर्षी दिव्य दुर्गा स्तवन मांडती. यश गंधर्व ते गाती करीती नृत्य अप्सरा. ओम ऐं श्री अच्युत विरचिताय
प्राकृत भाषाण टीकाये श्री मार्कंडे पुराणे सर्वाणिक मन्वंतरे देवी महात्म्ये तृतीय अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 4। इंद्राग्नी देवता द्वारा दुर्गा चंडी महाबली देवीचे मांडले स्तोत्र। ती देवी वरदान दे ध्यान। ओम कालाभ्राजी कटाक्षी हरिकुल भयदा चंद्रभाळी जियेशी शंका चक्र कृपाणा त्रिशूल करधरा धारी नेत्र त्रयाशी सिंह स्कंदरिडा धीरूढा त्रिभुवन अखिल पूर्ण तेजे करिजे द्यावी दुर्गा जयाख्या सुरमुनी भवती सेवेशी सिद्धिजिये। श्री ऋषिर्वाच ओम श्री ऋषिर्वाच दुर्गा महान महिषासुर दैत्यमारी शक्रादिदेव नमनाहीन लीन होती भारी लावण्यांग फुलती यश सौख्यदाने देवीस स्तोत्र करीती सुर नम्रतेने जी विश्वव्यापक सदा जगन्मात शक्ती ते देव सर्व भुवनी जिची आविभूती जी पूजनीय ऋषी देव जनाला हो ती निमिता हितदा आम्हाला ठावा प्रभावना जिचा भगवंत ब्रह्मा शिवाण वदवे नीत स्तोत्र गाता ती चंडिका अखिल जगत परिपालनाचा वाहो विचार शुभ मंगल भावनांचा जी पुण्यवंत सतनांतरी भाग्यलक्ष्मी पाप्या अभाग्य सुहदा सुद्भुती उर्मी श्रद्धा महानुकुलीनांतरी लाज ऐशी पाळी जगासनमित तिच्या पदाशी नावरणवे त्वदीय रूप चित्त ऐसे ते शौर्य जय सुरानाशक थोर जैसे जी देव दैत्य समरी सकळात शूर चारित्र्य अद्भुत असे स्तोमी अपार तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वनुळन तेने तुला नच दोष मूळ आधार तू सकला जगदंश भूता व्यक्त तुझ परम प्रकृती समजता स्वाहा स्वरूप तुझे नाव मग घोषेस ज्ञात होती सुरतृप्त त्वदीय श्वासे श्रद्धास्तवी पितरा तव कारणाने तेने स्वधा जन तुला म्हणतात माने तो मोक्ष साधन चित्ते महाव्रतात त्वदंत संयमी जना बहुमोल ज्याचे अभ्यासती मुनी जया निगमापताला विद्यापरण तूच न अन्य तुझ्या रूपाला तू शुद्ध यजू आणि सुसाम छंदा ऐश्वर्य षटत्रय श्रुती धन धान्य मृदा तू भूमी आणि कृषीशास्त्र कृषी कर्याती पीडा निवारक अशी तूच भाग्यमूर्ती शस्त्रार्ध होती तूच ते दृढया शक्ती मेधा नोक्यात दिळबळ तारी प्रपंच बाधा तू कैठ भारी हृदयी तव सत्वचिन्ह गौरी तुझ्या शिवकरी अतिथोर मान ईशासन अपला शशीपूर्ण बिंबा लावण्यकांती कनका सुकुमारी अंबा पाहणी क्रोध चढला महिषासुरासी केला प्रहार नवला वन मात ऐशी चंद्रानने भ्रुकुटी क्रोध तुझ्या भयान ज्या पाहता महिषा तो नच सोडी प्राण विहील कालही जया भगता मुखाला पाहून ते नच विनाश तई खळाला संतुष्ट तू तर जगहित लाभ होतो क्रोधे तुझ्या अमित वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनाशी त्या मारिले सहकळ महिषासुरासी तू सुप्रसन्न तरी या जगी मान त्यांचा लाभे यशस्वर उज्ज्वल धर्म त्यांचा स्त्री पुत्र सेवक तया मिळतात योग्य धनवंत पावती जगी मिळविण्याश्रय धर्मानुसार सकृती करती सुकुर्म ते भोगती तव कृपायुक्त सर्वधाम तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती त्रैलोक्य कर्म फळ लाभ तुझेने होती नामे तुझ्या भय हरे भव पीडितांची तू बुद्धी देख जगती हित इच्छुकांची दारिद्र्य दुःख भय हारिणी तूच एक तुची सर्वोपकारिणी बिद्रावली ते तुझी जी पावत सौख्य जन या शुभ कामनेने तू मारशी खळ जनावरांनी भूम शूरतेने ते नर कामी भवसागरी मुक्त व्हाव्या ते त्या जनावदसी तू सदे रणया त्वदी इष्टात जरी जाळील विश्वसारे संहारिले सिरु तू तरी शस्त्र भारे स्पर्शे पवित्र रिपू होऊन उद्धरावा हा भाव तो इथे मनात असावा पाहुणी खडग त्रिशूलांची महान दीप्ती अंधत्व नये असुर बल करुण नेत्री चंद्रानने तव सुदर्शन ज्यास होते अंधत्व येईल तयास कसे तरी ते दुष्टापराभूत करी तव देशीशील लावण्यकांती तव चित्रूपते अतुल निर्गव होती सुर स्वर्गी तुझ्या बलाने तू जिंकवी रिपुंदळा करुणार्ध प्राणे लावण्य सुंदरे जिला रिपू कापत आहे गे थोर कोण तुझ हुनी जगात आहे युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी संहारिले अरंदळे त्रैलोक्य लोकशांते ते त्यास स्वर्गपद देवी विचारवंते आम्हा दिले अभय त्या चिरंजीव केले माते तुला नमन ठेवणी पायी भाळे शूलाने रक्ष हे देवी खडागे रक्ष अंबिके रक्ष धनुष्य टंकारे घंटाध्वरी करोनिया पश्चिमे दक्षिणे पूर्वे रक्षावे चंडिके आम्हा त्रिशूळ घेऊनी हाती रक्षा उत्तर ईश्वरी भयहारी मनोहारी त्रिलोकी तुझी जी स्वरूपे आमचे सर्व लोकाचे हो रक्षण त्या गुणे खडग शूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या ते सर्व घेऊनी आम्हा स्वरक्षणा तुवा सदा ऋषिर्वाच जगतमाता महादुर्गा स्तविली एशिया परी दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजती
ती देवता दिव्य धूप भक्तिभावे सुगंध अर्चिती तिला प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत देवी उवाच तुमचे मनी जे इच्छा मागावर तो मला देव उवाच भगवती पूर्ण केले नुरुले काही मागणे महिषासुरत वैरी ठार केला तू आरणी तरी द्यावे आम्हा काही इच्छिती तू महेश्वरी अठविताच भेटावे सोके हे नमधारका संकट निस्तरावे गे ज्ञाती जे स्तोत्र त्याची वैभव वित्त समृद्धी संपत्ती स्त्री मिळवतया आम्ही त्या प्रसन्न वदने प्रसन्न असने सदा ऋषिर्वाच प्रसन्न केली देवाची भद्रकाली जगद्दिता तथास्तुवर देवनी झाली गुप्त तिथे त्रपा त्रैलोक हित करती जी देवाच्या देहिक जन्मली तिच्या प्राचीन वृत्तांत बोलिलो मी सविस्तर पुढे देवहितासाठी शुंभ निशुंभ नाशवी गौरीपासून घे जन्म कथा सुंदर देवीची यथावृंत सांगतो एका प्रसन्न पूर्ण हे आता सर्व हे लोक रक्षाय प्रकटिती पुन्हा पुन्हा ह्रीम ओम श्री अच्युत विरचिताय प्राकृत भावार्थ टीकाय श्री मार्कंडे पुराणे सर्वाणिक मन्वंतरे देवी महात्म्य चतुर्थाध्याय हा श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 5 देवीशी स्तविली देव सांगती चंड मुंडते शुंभ पाठवी तुताशी निराश दूत येतसे विनियोग हा ओम अस्य श्री उत्तरचरित्रस्य रुद्रा ऋषी श्री महासरस्वती देवता अनुष्टुप छंदः भीमाशक्ती भ्रामरे बीजं सूर्यसत्वं सामवेद स्वरूपं श्री महासरस्वती पित्तर्थे उत्तरचरित्र पाठे जिपे विनियोग हा ध्यान ओम घंटा शूलहलनी शंख मुसला चक्र धनु सायका हस्तादी धरुणी शरद दशी जशी कांती मनोहारिका गौरी देह समुद्र वदना जित्री जगता आधारभूता महा भावे नित्य सरस्वती भजते मी शुंभांदी केले स्वाहा ओम क्लीम ऋषिरिवाच पूर्वी शुंभ निशुभान्ये खरविले शचीपती त्रैलोकी यज्ञ भागाची त्याचेपासून घेतले सूर्यचंद्र वायू अग्नी कुबेर वरुण यम याचे पद तया हाती अधिकारहीन देवता स्वर्गातून देवतांशी बाहेर दैत्य काढती अपराजित देवीचे देवास्मरण झाले अपाती काली स्मरता मज निश्चित धावणे देवीचा असे अंबेचा आशीर्वाद पुरातन अपमाने महादुखी स्मरतो देव अंबिका आठवणी वरा लागी संकटी सोडवी नमी देवताची तुनी ऐशा हिमाचल गिरीवेरी भगवती विष्णू माया स्तविली मन लावणी देवा उचू नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदना नमो प्रकृती कल्याणी निम वंदितो तुला नित्यवंदन रुद्रशी गौरी ध्राती नमो नमा ज्योत्स्नामे चंद्रोपा सौख्य नाम नमो सदा शरणागत कल्याणी सिद्धरूपी नमो नमः दैत्याची लक्ष्मी राजाची उमा कांती नमो नमः दुर्गा तू दुर्गम पारा तू सार सर्व कारणी ख्याती आणि तू कृष्णा धर्मेश नृत्यवंदना सौम्य अतिरौद्र वारपणा महा नमो जगद्धारणा करती देवी नमो नमः जी देवी सकळा माझी विष्णुमाया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई चेतना म्हणवी तसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकलामध्ये बुद्धिरूप असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्याची निद्रारूप असे तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी श्रुतारूप असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये शायरूप असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये शक्तिरूप असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई तष्णारूप असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये क्षमारूप असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी जातीरूप असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई लज्जारूप असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये शांतिरूप असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी श्रद्धारूप असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाईत क्रांतिरूप असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये लक्ष्मीरूप असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी वरतीरूप असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई स्मृतिरूप असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये दयारूप असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी दृष्टीरूप असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये मातारूप असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये भ्रांतिरूप असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियानी अधिष्ठानी सर्व प्राणात व्याप्ती जी जीविका सर्व जीवाची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्यरूप जी देवी सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः अभिष्ट लाभ स्थविती जिला सुर जीची सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबाईश्वरी नसे आम्हाला विपदा कदा कपीही उदंद देते ग्रासिता आम्हा सुरा प्रणाम आम्ही करतो निरंतर विनम्र भावे समता तिला झनी आम्हा नरा होय दाखोनी ऋषिर्वाच देवतास्तविनी होता जान्हवी स्नान इच्छुनी त्या स्थळी प्रावती देवी आली राजा तत्क्षणी विचारित ती देवीशी देवी भूखंडी सुंदरा उद्भवकाली तिच्या देवी शिवा बोले जिथे तिथे तिला स्तोत्र माझे हे गाती शुंभाने तुझे लेखने पराभूतनी शुंभांचे एकत्र ते देव हे सर्व हे पार्वतीपासून तेथे अंबिकाव्रत झाला कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी कौशिकी जन्मता तेथे पार्वती काळी झाली हिमाचल ख्याती पावली कालिका बहु शुंभ निशुंभ दैत्याचे सेवक चंड मुंडते पाह
प्रभावती अंबिकेची या लावण्य देह श्रुती सांगुनी जाऊनी सांगती शुभा एक लावण्य सुंदरी हिमाचली वसे राजा सर्वत्र गांगी मानही नसेल पाहिली कोणी कोण कोठली शोध घे असुरेश्वर तू शूर तूच ती भोग्य कामिनी त्रिरत्न दिव्य अंगाची देप्ती सर्वत्र फाकली हिमाचलवर अजूनही पहा जाऊनीस तू स्वय मनी हत्ती आणि घोडे त्रिलोकी रत्न मालिका ते सर्व तुझ्या सदनी सुदैव शोभनी प्रभो परिजात तरुश्रेष्ठ उश्व उच्चर स्वरा तुवा एरावंत गजरत्न इंद्रापासून घेतले हंसयुक्त हे शोभे विमान अंगणी तुझ्या विधात्यापाशी जे होते आता जवळी तुझ्या कुबेराचा दिदी तो त्या महात्मा पद्मा हिरावला कुंजली या गुणमाला सागराने तुला दिली कांचन स्राविते शस्त्र होते अरुणाची या घरी प्रजापातीची या ते आता जवळी तुझ्या उक्रांते मृत्यूशक्ती सागरा तिल रत्न जे अरुणा पाश तो आता निशुळा जवळी असे अग्नीने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित अर्पिले तुझे देत्याशा सर्वोत्तवे रत्ने तुझ्या हरी स्त्रीरत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये नृपा कल्याणमयची देवी नोहे प्राप्त तुला कशी ऋषिर्वाच एकोणी चंडमुंडाचे पाठवी देवीच्याकडे सुग्रीवीर महादेत्याशी शुभ सांगे तया दूता आज्ञेने माझी या जावे बोलावे देवीशी असे उपाययोजना ऐसा आणावे सत्वरी तिला तो दूत तिथे गेला रम्य पर्वत ज्या स्थळी मधुर कोमलवाणी बोलला देवीशी असा दूत उवाच देवी दैत्येश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या अवयाहात सर्वज्ञ आज्ञा मानिती देवता अशा त्या दैत्यश्रेष्ठाने तिला संदेशत एकतो मम त्रैलोक्य अखिल वर्षव्रती मज देवता यज्ञ भागाशी मी सर्व भिन्न भिन्न समर्पितो त्रैलोक्य रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वसी ऐरावत जिंकिला मी इंद्रवाहन तो असे उश्वरा अश्वरत्न आला सागर मंथनी देवता मज वंदोनी नम्रते अर्पिती मला देवगंधर्व नागाचे जवळी रत्न थोरते ते सर्व माझी आपाशी सध्या आहेर सुंदरी त्रिरत्न थोर तू विश्वे आम्ही मानितो तुला रत्नभोगत्या आम्हापाशी त्या यावे रत्नवल्लभे ममानुज महासूर अथवा मज सेवतू सुंदरी चंचल नेत्री रक्त तू भूमीचेवरी परमेश्वर तुल पावसी मदनागृहे विवरून बुद्धीशी भावी पत्नी तुवा मज ऋषिर्वाच एकोणी दूतवचना दुर्गा कल्याणी सस्मित गंभीर बोलली त्याशी जी धरी त्रैलोक्य हे देवी उवाच सत्यतु बोलता दूता अल्पमिषा नसे इथे मत प्रतिभा ऐशी निश्चय पहिलाच हा करू मी मित्य तो कसा एकावा मम निश्चय मज जिंकिले संग्रामी मम गर्वासनाशवी माझ्या समयेचे थूर होईल पती तो मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकुनी त्वरे करावे मज ना सांग विलंब कायासा इथे दूत ओवाच देवी गंधर्व तू होशी मज सांगू नको असे शुंभ निशुंभापुढती उभा राहील कोण गे देवदैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटी नार तू कोठे युद्धात राहसी उभी देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्ध क्षत्रिया तया दैत्या सवे एकैशी अबलेन रण इच्छित शुंभ निशुंभाजवळी मानाने चल तू आता ना तरी केस ओढून तृणव्रत नेती मेते तुला देवी उवाच शुंभ निशुंभ ते शूर परी मी करू एक ते कसे निर्धार पाहिला माझा विचारा वाचून हा आता तू सांग जाऊनी बोलिलो ते ती मी आदरी उचित करावे त्यांनी होईल मान्य ते जरा ओम श्री अच्युत विरचिताय प्राकृत भावटिकाय श्री मार्कंडे पुराणे सर्वानिक मन्वंतरे देवी महात्म्य पंचमोध्याय हा श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 6 धूम्रलोचनवध ध्यान ओम नागाधीश्वरी बैसली फणिमणी दीप्ता नळे शोभली देही कांती अशी दिवाकर जशी नेत्रतये रेखली माला कुंभ कपाल अंबुजकर चंदार्ध डोई दिसे सर्वात्मेश्वर भैरवांकिनी अशी पद्मावती ज्ञातसे ओम ऋषिर्वाच देवीचे एकोणी ऐसे दूत विद्रोह तो करी दैत्यराजाचे विस्तारे कळवी दैत्य झाले एकोणी दूतवचना संक्रोध दैत्यराज तो धूम्रलोचन दैत्याचे सेनापतीशी बोलत त्वा धूम्रलोचन जावे आणावे ओढणी तिला धरोणी केस दुष्टाचे बलात्कार करून या तिच्या संरक्षणासाठी यशगंधर्व हो कोणी अश्वस्थ तत्क्षणी त्यांना वधावे त्या महाशुरा ऋषिरिवाच अज्ञांकित असा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन 60 सहस्त्र दैत्याची सेना घेऊन चालला तेने ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी शुंभ निशुंभाचे पाशी म्हणे गर्जनी चालतू न मानिशी या वचना तरी ओढोनी केस मी बलपूर्वक क्रोधाने नेईल बोलिलो असे देवी उवाच दैत्येश्वर तुझ्या पाठी सेना बल तुझ्या करी मज ओढोनी नेताना करी नारी कायती ऋषिर्वाच ऐसे बोलून धावे तो असुर धूम्रलोचन हुंकार मात्रे अंबेच्या तक्षणी भस्म झाला दैत्यसेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी बाणशक्ती परुषाचा थोर वर्षाव चालला देवीचा वाहन सिंह आयाळ हलवून या गरजोने सैनिका माझी पडला कदुनी त्वरे दाढा पंजे तीक्ष्ण मारी विदारी जबड्यामध्ये घायाळ करून टाकी महादैत्याचे सिंह तो नखाने फाडल्या कोणाचे पोटतो चिरी चपेटा मारणी कोणा धडाशी करी वेगळा भुजा मस्तक तो तोडी दैत्याचे पोट फोडोनी
केसरी पितसे रक्त आयाळ हालोनिया अतिक्रुद्ध असा सिंह शिक्षणार्थी चौताळला मारिय सूरसेनेला देवेप्रिय महाबळी धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारेले दैत्यराज महाक्रोधे शुंभ संताप्त झाला कापडती ओठ दत्त्याचे चंडमुंड महाखळ आज्ञा दे त्यास तोच तेव्हा एक दैत्य महाबली धरुणी केस ओढाती आन देवी इथे त्वरे ना जोळे जरी एक आहे शस्त्रार्थ धावती करा असुरी आपली विद्या टाकुनी देवीचे वरी धावी जागच्या जागी नवजिवंत ठेन घ्या तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर ओढोनी तयांना आना दुष्ट स्त्री वदता बरी ओम श्री चित्वरे चित्त प्राकृत भावर्तिकाय श्री मार्कंडे पुराणे सर्वानिक मन्वंतरे देवी महात्म्य षष्ठो अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 7 चंडमुंडमध ध्यान ओम ध्यावी जी रत्नपीठा मधुर शुक्रस्वरा एकी जी श्यामग्लानी पद्माशी पाय ठेवी श्री शशिकरा वाद्या विना सुरंगी कंठी कल्लार माला नियमित विलसे चोळीती रक्तवस्त्रा मातंगी शंखपाचा मधुर मधुमदा कुंकुभाळी विचित्रा ओम ऋषिरुवाच आज्ञेने शुंभ दैत्याच्या चतुर्गिनी घेऊन चंडमुंड महादैत्य शस्त्रार्थ सह चालले सिंहाची वारी देवी मंदे हास्य करीत असे दिसे हिमाचलाची या सुरवर्ण शिखरावरी धनुष्य तलवारीने दैत्य दुर्जना धरणाला भवानीशी तत्पर सर्व झाली अंबिका क्रोधयुक्ता ती पाहता दैत्य धावली काळा रंगमुखी आला क्रोधे संतप्त झाली ललाटी भुकटीवर त्यात विक्राळ आनना तलवार पाश घेऊनी काली बक्रटी स्वये विचित्र खटवाग्न धरा मुंड माळ्या गळ्यामध्ये चित्ता चर्म परिधारा सूक्ष्म अशा भयंकर अतिविस्तार वदना जिव्हा तरल भीषणा निमग्रांगार रक्तनयना नादे घाबरती दिशा वेगाने तुटली तेव्हा दैत्याची असुर कालिका पक्षी प्रणाम त्यांची प्रश्वरक्षण मारले माहुन अंकुशधारी सांगन गजसैनिका एका हाती धरोनिया त्याचा ती प्राण भक्षिती सारथी रथ अश्वादी दैत्य सेना महानती भयानक काळामुख आलीच्या नाश होत असे अथा लाथ गुद्दे कुणा मारी धक्के दे केस ओढोनी गळा दाबी कुणाचा ती धक्का ते व्रज छातीने असुरांची शस्त्रे तोडात धरुणी त्वरे तोडणी फोडून टाकी दात चावित अंबिका सैनिके दुष्ट दैत्याचे कालाने सर्व मारिले कित्येक प्राण घेऊनी पळाले भयभीत होते खटवाग्न तलवारीने दत्ताग्रे चावले किती मृत्यूच्या वदने गेले दैत्य दुष्टा महाखळ क्षणात मारली सेना असुरांची महाबलिगा काली देवावीरा तेव्हा धावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणाचा केला वर्षाव सागरी भयानलोचना देवी बाणाने न दिसे कुणा मेघाने ना दिसे सूर्य देवीच्या मुखमंडली ब्राणचक्रा पडोनिया होता ती दिली न तत्क्षणी सक्रोध गर्जना केली कालीशी विकटाद्भुत विक्राळ वदनी दात भयान दिसती तिचे तलवार धोरो घेऊनी देवी हुंकार देत असे धरोणी केस चंडाचे पाडी मस्तक भुवरी मुंड धरो धावोनिया येता देवी कल्याण तलवार घेऊनी क्रोधाने मारुनी त्याला संग्रामी लोळवितसे महाबली चंडमुंडा संग्रामी मरता असे पळाली व्याकुळ सैन्या दैत्याची सर्व बाजूनी दोघांनी मुंड घेऊनी काली गर्जनी थोरती चंडिके जवळी गेली विजन्मात बोलत चंडमुंड पशु घे भेट मी तिला दिली तुला शुंभ निशुंभानी आता वधावे त्या स्वयरणी ऋषिर्वाच पाहुणी मुंड दोघांचे चंडमुंड विनाशतो चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली चंडमुंडा समारोणी आली तू मज पाशी गे चामुंडा म्हणून लोकी तुझी सत्कर्ती होईल श्री अच्युत विरचित प्राकृत भावर्तिकाय श्री मार्कंडे पुराणे सर्वानिक मन्वंतरे देवी महात्म्ये सप्तदशोऽध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 8 रक्तबीजवध ध्यान ओम प्रभात सूर्यापरी स्नेहनेत्री धरित पाशांकुश बाण हाती प्रदीप्त शक्ती अनिमादिकाणी अशी सदा ध्यात असो भवानी ओम ऋषिरिवाच चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली संग्रामी मेली पाहुणी शुंभ संतापला मनी असली नसली सेना दैत्याशी काढली रणा आज्ञा देऊनी शुंभ साधी संग्राम सिद्धीशी सेनापती जे सध्याशी उद्धाया चला रणी 84 कंबू नावाचे सैनिक घेऊनी चला 50 कोटी ते शिबिर्य शत्य धर्म कुलोत्तमा सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रणांगणी कालकदोह्यत मौर्य कलाक या महिषासुर युद्धाशी सज्ज होऊनी ममाज्ञे चला सुरे प्रखर शास्त्रातो शुंभ अज्ञा देवाशी देऊनी सहस्त्र सैन्य घेऊनी युद्धाशी रणी जात असे भयंकर दैत्यसेना पाहुनी चंडिकारणी टंकारणादे भरवी धरणी गगनांतर देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका नाद विस्ताराला त्याचा सर्वत्र आणखी बहु धनुष्य सिंह घंटाचा नाद गेला दिगंतर उल्हासमुख कालीचे वाटले विजयास्तव तुमुला नाद तो ऐसा एकोणी दैत्य धावले चंडिका सिंह कालीशी संक्रोध सर्व घेरती बाह्य शिव कार्तिकेची विष्णू इंद्रांदी देवता देवाच्या विजयासाठी उद्भव स्वशक्तीशी ज्या पराक्रमे संपन्न देवाच्या प्रतिमा तुझ्या
चंडिकेजवळी गेल्या दैत्य संहारही शिती. रूपवेश ज्या देवाचा शक्ती त्याती तशी दिसे. शस्त्रास्त्र घेऊन हाती आल्या युद्धार्थ देवता. हंसयुक्त विमानेशी शस्त्रकमंडलू आली ती ब्रह्मदेवाशी शक्ती. ब्रह्मांनी ती रणा महेश्वरी वर्षभेशी त्रिशूल वर धारिणी. कंकण महानागाची बाळी चंद्रार्ध भूषण. कार्तिकीया जे शक्ती मयूर वरवाहिनी. शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली रणा. वैष्णवी गरुडासीन शंख चक्र गदाधर. शांग्र धनु होतासी एका हातात घडगदे. श्रीहरी यज्ञवारह वारही शक्ती जे तयावरह स्वरूपे आली युद्धक्षत्री उपस्थित. नरसिंहाची नरसिंहापरी आली ते. ती केश झडिता क्रोधे तारे ते पडती धरणी. इंद्रशक्ती रज हाती ऐरावतावरी दिसे. प्रति इंद्र तिचे रूप सहस्त्र नेत्र साजरे. देवशक्ती सवे चंडी पाहुनी रणी शंकर. 10व्या शीघ्र घे देवी आज्ञा चंडीशी देतसे. देवापासून ते वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रगट संग्रामी गर्जे शत शिवा तशी. ती अपराजित देवी चंडा दुर्मल शंकरा. म्हणे तू दूत घेऊ होनी शुंभ शुंभ के. त्यात अति गर्वाधाशी तसे दैत्य सैनिका. इंद्रांनी शुद्ध जे त्यांना संदेश सांगणे असा. दैत्याचे ज्या पाताळी जीवित पाहिले तरी. त्रिलोक्य राज्य द्या इंद्रा ते देवासी यज्ञ भागतो. बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो तरा. माझ्या शिवा तुम्हाला गी भक्षतील तत्क्षणी. शिवा तुझ्या दीच आला ऐशी सन्मान जी जगी. शिवदूती जिचे नाव संसारी ख्यात झाले. शिवबोधासी एकोणी कांतायानी जिचे असे. संक्रोध दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले. मत्सर्य हृदयी ज्यांच्या ते दैत्य अस्त्र शस्त्र ओकती. सृष्टी शक्तिबाण आदे देवी लागुनी मारती. टंकारुणी धनुष्याशी अस्त्राची प्रतिशस्त्र दे. शस्त्रास्त्र तोडी दैत्याचे देवी भीम पराक्रमा. शूल मारुणी ती काली खटाग्ने वधुनी कुणा. शत्रूच्या घेऊनी प्राण विचरी बुरण भूमिशी. ब्रह्मांनी कमंडलूचे जल फेकी जिथे कुठे. तेथील शत्रू निस्तेज होतील हीन पराक्रमा. महेश्वरी त्रिशूलाने चक्र मारुण वैष्णवी. कार्तिकेच्या जी शक्ती दैत्य संहार साधिती. इंद्रशक्तीची या वरजे शतशहा दैत्य दानव. रक्त सांडून अंगांचे पडले निष्प्राण भूमिशी. वारही दैत्य दाडांनी चक्राने वार संधुनी. असंख्य दैत्य संहार विषिन्न लोळती भूमी. नरसिंहा नखग्राने फाडी दैत्य महाबली. करुणीसिंह नादासी रणी फिरे भयानक. शिवदूतीच्या नादे भयभीत असुरते. शिवदूतीच्या हस्ते वध त्यांचा हो तक्षणी. मंत्रंगणा महाक्रोधी वधाव्या देवी अंबिका सैनिका. पळाली असुरसेना भयाने प्राण घेऊनी. दैत्याशी पळता पाहे रक्तबीज महाकळ. युद्ध लागी तये काळी तया संग्रामी धावला. रक्तदेहातून त्याच्या सांडता एक थेंबही तद्भत दुसरा दैत्य उध ओ भवे लढण्या रणी. इंद्रशक्ती पुढे आले रक्तबीजाचं व्रजती. मारी लक्ष साधुनी घायाळ दैत्य झाला. थेंब रक्तातून आले तितुके दैत्य धावले. युद्ध खेळावया लागे सर्वासी पूर्ण अर्थता. वीर्यबल शौर्ययुक्त रक्तबीज समानते. रक्तथेंबातून तेथे दैत्य उद्भवले रणा. मार्तंगणा सवे घोर खेळती युद्ध शूरते. शास्त्रते भीषण वर्षात चाले संग्राम भुवरी. पुन्हा व्रजाची या घावे घायाळ रक्त सांडितो. रक्तबीज संख्यात होती शत सहस्त्रिक. वैष्णवी चक्र सोडोनी करी घायाळ दैत्य तो. ऐंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होतसे. चक्राचा घाव लागून रक्त ते सांडले भूमी. सहस्त्र रक्तबीजांनी जगमंडळ व्यापले. शक्ती मारुणी कौमारी वारही खडग घालुनी. माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारिती. त्या खुद्द महादैत्याने मरात्त शक्तीवरी रणी. गदाहात करुणी या शस्त्रार्थ शौर्य पूर्ण दाविले. शक्तिशूल दिघातांनी सांडले रक्तभूमीशी. रक्तबीज तयातून उद्भवले शताधिक. सर्वस्त्र विश्व दिसती रक्तबीज जिथे तिथे. भयभीत झाल्या चित्ती तेने संग्रामी देवता. पाहुणी खिन्न देवाशी काली चंडनी म्हणे. चामुंडे आपले मुख पसरावे तू त्वरे. माझी या चंद्रपाताने घायाळ रक्तबीज हा. रक्तबिंदूशी त्याच्या या ग्रासावे तवा महामुखे. संहरता रक्त सारे विचारिता रणातत्वा. क्षीण घेऊन तो दैत्य नष्ट होणार निश्चित. एशिया युक्तीने पुन्हा रक्त रूपांतरण ये. ऐसे बोल पुन्हा रक्तबीजाशी मारित. शोषले रक्त कालीने युद्ध रक्तबीज जरी. गदा चंडीवरी हानी नाश इचित देवीचा. थोडही दुखी ना झाली गदा सोसनी चंडिका. रक्तबीजाची या देही देवीने घाव घातले. सांडले रक्तचे त्याचे कलिका दष्टते करी. रक्तापासून जे दैत्य मारी देवी तत्क्षणी. व्रजबाण खडग्न वृष्टी रक्तबीजास मारिती. चामुंडा रक्त संहारी तेने दैत्य नव्हे पुन्हा. ऐने विधी शस्त्रस्त्राने रक्तहीन महायखड. पडला निष्प्राण पृथ्वीशी नपाळ रक्तबीज तो. अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला. महादित्याची या वधे धैर्य देवाशी झाले. मार्तंगना महासौख्य रक्तबीजन राहिला. रक्तोन्माद अतिहर्षे रणी नाचती देवता. ओम श्री अच्युतवीर चिताय प्राकृत भावार्थ टीकाय. श्री मार्कंडे पुराणे सर्वाणिक मन्वंतरे देवी महात्म्यष्टोदयाध्याय. श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु. अध्याय 9 निशुभवद ध्यान. ओम बंधुकांचन तनय
कांचन तनू रुचिराक्षमाळा शोभे भुजे तवरंदा शकुश पाश पहाळा चंदार्ध नेत्रते सुंदर अर्धनारी भावे तिला शरणमी नितनंदकारी. ओम राज उवाच विचित्र कथा हे अशी स्वामी सांगतली मजय देवीची महिमा भारी रक्तबीज धामिळे रक्ताबीज रणी मेला आता शुंभ निशुंभ जे कर्तव्य करीती कैसे ते व्रत इच्छिते मने. ऋषिर्वाच रक्तबीजाची देत्याचे निष्प्राण पाहता रणी शुंभ निशुंभ क्रोधाने अतिसंतप्त झाले. निशुंभ मत्सरे धावे घेऊनी दैत्य सैनिकाद दैत्यनाशास पाहुनी क्रोध अंतरी दाटला. मागे पुढे चहू बाजू संक्रोध शस्त्र घेऊनी धावती चावनी ओठा दैत्य देवीशी मारण्या. शुंभ निशुंभ तो धावे हरवी म्रातंगणा माराव्या चंडिकेशी संग्रामी झाला उभा. मेघा परिबाण वर्षा रणी झाले भयंकर. शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती त्यांचे बाण चंडिकेने तोडली बाण मारवणी. घाव केले तया वीरा अंगी आघात झाले. तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊनी देवीचा सिंह तक्षुनी मस्तकी घाव तो करी. शुभ बाण देवीचा निशुंभाच्या करातील ढाल तलवारीशी तो मोडी तक्षण लागला. तेव्हा सोडितो तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडणी खंडली मध्ये विभाग होऊनी पडे. सक्रोध शूल तो मारी जवळी द्वेती पाहुनी देवीने मारणी बुक्का शूल मध्येच तोडला. चंडीवर गदा फेकी देवी ते शूल मारित मध्येच तोडली टाकीत एशी चंडी पराक्रमी. परशु घेऊन येता देवी बाणास फेकुनी निशुंभाची हरणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमीशी. बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढुनी वदाव्या अंबिकेशी रणी तो धाव घेत असे. अनुपम भुजा 8 सायुध बसला रती झाकले नथ शुंभाने शोभा अद्भुत ती दिसे. तो येता शंख देवीने वाजविला ती अतिबळे. पृथ्वीच्या ओढणीत केला शब्द दुसंख्य संग्रही. घंटा ती वाजली भारी दैत्य चिंता थरारले. दिशा दाही भरोनिया ध्वनी गेला नभापरी. तेव्हा गरजत असे सिंह गर्जातिकार थांबले. गर्जनेने मृगयंत्राच्या गुर्जित झाले जग. कालीने उचलून या हात भुवरी मारले. तयाचा युद्ध वाढवून पहिले युद्ध थोपती. शिवदूती अट्टहास करिता दैत्य ते रणी होती भयभीत कित्येक. शुंभासी क्रोध दाटला. देवी म्हणे अरे दुष्टा आता इथे उभे राहा. त्याने धैर्य दत्ताशिया जय हो गर्जती मुखे. शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडकती जिजा. देवी मारवणी बोथाटी शक्ती केली पराजित. शुंभ केले निसिंहनादे गर्जती त्रैलोक हे. ध्वनी ते पडले मागे होते ते पहिले रणी. शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने मारावे. देवीने बाण शुंभ तोडी तया शरावी. शूलाने मारती शुंभा आली मूर्छा पडे भूमी. डोळा न उघडे येसा निशेष्ट पडला खळ. शुंभ घेऊनी होनी जागा मूर्छितुनी रणामध्ये. देवी काली आणि सिंहा क्रोधे धावा करीत असे. तसे सहस्त्र बाहुनी निशुंभ चक्र फेकिती. आच्छादन झनी केले चंडिके जेरी त्यात विरे. दुर्गम हरणी देवी क्रोधे सोडले ती शर. चक्रबाण तया तिथे चोडीत क्षण न लागता. निशुंभ सैन्य घेऊनी गदा हाती धरून या वधाय चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला. गदा तोडून देवीचे मारणी तलवार ती दैत्याशी शूल हाताशी घेतला मारण्यात तिला. चंडिका पाहुनी ऐसे शूल फेकी तयावरी. छाती फोडून या त्याची शूल तो राहिला उभा. दुसरा उद्बत्त दैत्य निशुंभाच्या हातनुतुनी देवीशी म्हणे त्वेषाने राहा उभी राहा उभी. देवीने खडग फेकून त्याचे मस्तक तोडले. हासली जोरजोराने दैत्य तो पडला रणी. सिंह कठोर दाडानी दैत्याचे कंठ फोडित. काली शिवदूती तेव्हा वदती दैत्य मंडळे. कौमारीने कितीकांशी केले निष्प्राण संग्रीम. ब्रह्माणी आमंत्रण रे निस्तेज झाले किती. त्रिशूल माहेश्वरच्या छिन्न कीर्तक झाले. वराही ती सोळे मारी तेने मेले किती खळ. वैष्णवी चक्र सोडवणी किती दैत्याशी छेदिले. ऐंद्रीची व्रज मारुणी असंख्य वधी दुर्जन. दैत्य मेले ते काही पळाले त्यातून केती. काली शिवदूच्या सिंह आणि मंत्राण मांडला. श्री अच्युत विरचित प्राकृत भाषण टीका आहे. श्री मार्कंडे पुराणे सर्वाणिक मनवंतरे देवी महात्म्य नवम अध्याय. श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु. अध्याय 10 ध्यान. जी तप्त हेमवंत पावक चंद्र सूर्य नेत्रा धनुष्य शर कुशा पाश शूल बाहु सुशोभित जीवे शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदयी ध्यात दुलेखा. ओम ऋषिर्वाच निशुंभ प्रिय बंधुशी दैत्य सेना सवे मृत. पाहुनी शुंभ संक्रोधे बोलिती अंबिके प्रति. गंधर्व होशी का दुर्गे मान्यता व्यर्थ हे तुझी. साह्य तुझे सर्वांचे तेने विजय हो तुझ्या. देवी उवाच दुष्टा अन्याय नसे कोणे मीच मी एकटी जगी. माझ्या विभूती या साऱ्या मद्रूपी मिळती पहा. ब्रह्मांनी आदी ज्या देवी देवी अंबेच्या देही कोपल्या. अंबिका एक संग्रामी पाही शुंभ महाबली. देवी उवाच माझ्या विभूती ज्या होता मृदुपी लीन होऊनी एकटी रणी मी जिथे स्थिर व्हावे तुवा शुरे. ऋषिर्वाच पाहुनी दान देवा संग्रामी शूर अंबिका. भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिली. शस्त्रास्त्र बाण वर्षती लढती परस्पर. भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी या जना. दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंख्यायुतावरी. शुंभ निवारण अस्त्र विच्छन्न करी
सत्वर दिव्यास्त्र शुभजे टाकी देवी हुंकार गर्जनी तोडे तेव्हा शस्त्राणात भक्त परमेश्वरी असुर तो टाकी बाण शस्त्रार्थ देवी झाकली सक्रोध बाण मारुणी देवी तोडी धनुष्याची शक्ती चोडी महादैत्य तेती येताती अंबिकेवरी देवीने चक्र मारुणी शक्तीमध्येच तोडली शतशक्ती दीप्त ऐशी ढालते तलवार तो चवताळून या क्रोधे धावला देवीचेवरी चंडिकेने धनुष्याने मारुणी बाण त्या क्षणी सूर्यवत तलवार ढाल तोडून टाकली घोडे सारथी ते मेले धनुष्य तोडी खंडला मृदुंग घेऊन हाती दैत्य सैनी देवी सलक्षित देवीचे तीक्ष्ण बाणाने मृदुगल तोडतात वरे बुक्का माराव्या लागी मुठ बांधली महाखळ देवीशी मारत्या बुक्का चपेटा तू दे सुरेश्वरी छाती त्या देत्याच्या घोर घातच झाला शुंभ एका चपेटाने पडला धनी मूर्छित पूर्ववरतच पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली नभात लढती दोघे शुंभ देवी महाबली बरेच युद्ध पाहतात नेत्री सिद्ध आणि मुनिजन आश्चर्य करीती चित्ती आकाशी शस्त्र दाटती बरेच युद्ध होताना काळ गेला चित्ती किती उचलून आणि शुभाची पाडी भुवरी देवी ती तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊनी माराव्या चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत दैत्यराज शुंभाला पाहुनी आपल्याकडे त्रिशूल फेकुनी देवी पाडी त्याला धरणेवरी समुद्र पर्वत दीप्त झाले कंपित ते धवा उडला प्राण दैत्याच्या देवीशी जय लाभला प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकी तत्क्षणी दुरात्मा शुंभ तो मेला नभ सुस्वच्छ झाले उल्कापात होते ते थांबले मेघ कुशीत नद्याच्या निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती शुंभा मेले परिसने देव हर्षती अंतरी गंधर्व गाती गीताशी वाजती वाद्य मोहक अप्सरागण तालाशी धरुणी नाचतो लभी वायू सुपावन वाहे सूर्य कर प्रकाशती प्रज्वल जाहला अग्नी भीषण शब्द थांबले स्त्रियचित विरचित प्राकृत भावार्थ टीकाये श्री मार्कंडे पुराणे सर्वाणिक मन्वंतरे देवी महात्म्ये प्रस्तोषमोध्याय हा श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 11 देवता स्तोत्र करीती देवीचे शुंभ मंगल देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवतास जना ध्यान बाल रविवर्त क्रांती जशी शशी भाळी सुस्तनत्रयी नेत्री सुसहाय्य वदनावर्ती वरदा कुशपाश भय दे हाती ऋषिर्वाच देवी वधी शुंभ महासुरेंद्रा इंद्रांडीवनी करुणी समोरा कांत्यानी सुरस्तोत्र गाती त्याजे प्रसन्न हे देई कांती देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माती जगा सर्व सुखी करावी ईश्वरी रक्ष सदा जगाला आदिश्वरी तूच चराचराला आधारभूता जगतास एक महेश्वर स्वरूप स्थित तू अशोक सूर्यागी मातव पार नाही प्राणी जगा तवीन तुझेनी होई तू वैष्णवी शक्ती अन्य नविर्या भुलाग्र विश्वा परम तू मार्या मोहितत्वाया जगतास केले मोक्ष तुया लोक किती कनेले विद्या समजता तूच देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू एक व्यापी सगळा जगला वाणी परशब्दना तुझ्या स्तवाला सर्व भूतस्थिता देवी सर्व मुक्तिप्रदायिनी स्तवा योग्य हे स्तोत्र उक्ती अन्य न वाहुनी सर्वच्या बुद्धिरूपाने हृदय तू अधिष्ठित सर्वप्रव देवी नारायणी नमस्तुते कालक्राष्टदारिणी परिणाम प्रदायिनी विष्णोत्तरे शक्ती नारायणी नमस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते षष्टीस्थिती विनाश हे शक्तिभूते सनातने गुणाश्रयी गुणामये नारायणी नमस्तुते शरणागत दिनार्थ परित्राण प्राणे सर्व स्त्रिहर देवी नारायणी नमस्तुते हंसयुक्ती मानस्ते ब्रह्मरूप रिस्तधारिणी कौशिकर देवी नारायणी नमस्तुते त्रिशूलचंद्रा हिरणे महावृषभर वाहिनी माहेश्वरी नारायणी नमस्तुते मयूर कुकुटव्रते महावृष्टी नाशने कौमारी रूप संस्थाने नारायणी नमस्तुते शंखचक्र गदा शारंगरहित परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमस्तुते हती उग्र महाचक्र दाडेवरी वसुंधरा वरुहारूपिणी शिवे नारायणी नमस्तुते नरसिंहारुणी उग्र दैत्यनाथार्थ उद्यमी त्रिलोक्यत्राण सहिते नारायणी नमस्तुते किरीटिनी महाव्रजे सहस्त्र नये जले प्रत्र प्राणहरे एद्री नारायणी नमस्तुते शिवदूती स्वरूपने हत्र दैत्य महाबले घोर रूपे महारावे नारायणी नमस्तुते दृष्टकराल वदने शिरोमाल विभूषणे चामुंडे मुंड मंथने नारायणी नमस्तुते लक्ष्मीलज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी स्वदे तृधे महाराणी महाविद्ये नारायणी नमस्तुते मेधे सरस्वती तरे भूती ब्राह्मणी तामसी पाबवे नियते ईशे नारायणी नमस्तुते सर्वस्वरूपे सर्वश्वे सर्वशक्ती समस्विते भयानरक्षी हे देवी दुर्गे देवी नमस्तुते ऐसे वदने सौम्य लोचनत्रय विविशित सर्वभयातुनी रक्षे कांतायनी नमस्तुते ज्वालाक्रयालयातुंग्य सर्व संहार चो त्रिशूल भद्रकालीचा हरव भय नमस्तुते नाशवितेज दैत्याचा आपुल्या ध्वनीच्या स्वरे पापनाशातुज घंटा रक्ष माता जशी सुता सुशोभित खडता ज्याची दैत्याचे रक्तमासजा चंडिके शुंभतेने हो प्रणाम तुझा अमुचा आरोग्य लाभो तू तुष्ट होता इच्छा पूर्ण तू रुष्ट होता चित्त जे तीन विपत्ती त्यांना त्वदयशी आणते बाळ पीडितांना ते निविदिंद्वा रणंगानं केले त्या दैत्य संदुक्षणे आटविला रूपाधृणी बहुधात्ममूर्ती केलेल्या त्वा करी कोण व्यक्ती विदेत शास्त्रात विवेक ग्रंथ वेदाती वाक्यात तुझीच संता महत्वग्रंथ
तू चाळविशी भ्रमिरष्टे सारी, जेथे अग्री उग्र विषारी नाग, जेथे रिपू डाकू महाक जाग, दावलेली सिंधुत्व सोबतीशी तू रक्षसी या सगळा जनाशी, विश्वेश्वरी पाळशी तुझ विश्व, विश्वेत्मिका पर घरीशी तुझ विश्व, विश्वेच वंद्या तुझ नम्र होती, ते धैर्य विश्वी सकळास देती, व्हावे प्रसन्न परिपालन शत्रुहंते, रक्षी सदा रिपुभयाना आम्हा समर्थे, पापानाश करुणी सुखवी जगाला, उपात्य पाप क्षमवी जना पदाला, पाव आम्हा विनम्राम देवी विश्वर्ण हरिणी, त्रैलोक्य पूजनीय तू सर्वाची वरदान दे. देवी उवाच, वर माग देवतांना इच्छा जे तुमचे मनी, सर्वोप कारणासाठी मी वर देईन सत्यजे. देवी उवाच, सर्वेशिया त्रैलोकाच्या सर्व बाधा करी दूर, आमचे वैरी जे कुणी नाश त्यांचा करी सदा. देवी उवाच, वैवस्तव मनवंतरी 28 युगामध्ये शुंभ निशुंभ नावाचे होतील दैन, भीषणंदोपग्रही तेव्हा यशोदा गर्भेन जन्मुनी, विधाच्या जल राहुनी वधिल देते मी तिथे, रोधावतावर घेऊनी पुन्हा वढे पुढे भूमीवर, वयप्रचित नावाचे दानव मजता मारणे, उदाह्य ते दैत्याशी क्रोधावय मुखामध्ये, डाळिंब पुष्पवंत त्या माझ्या होतील दंतिका, तेव्हा ते देवता स्वर्गी मरते लोकात मानव, रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा, शतवर्षानावृष्टी तेव्हा जेव्हा होईल भूमीशी, मज होणे अन अयोनिजा स्तविली मुनी, जे मज पाहुनी शस्त्रनेत्राने मुनी वजा, मी ते स्तरी क्षणी कीर्तन गातली त्याने शस्त्राक्षी म्हणून मला, तत्काळी जे ममदेही शांक उत्पन्न होतील, अवृष्टीतोवरी लोका देतील प्राणदान ते, शांकंभरी नाम माझे तेव्हा होईल भूवरी, त्या अवतारी मी नामे वधिल दैत्य दुर्गम, देवी दुर्गा ख्यात तेने भावेने मी नाम, भीमरूपी हिमप्राप्ती मज येणे असे पुन्हा, रक्षावे मुनिवृंदा वधीन राक्षसास मी, भक्तीने नम्र होऊन स्तविल दली मुनी मज, भीमदेवी नाम तेव्हा माझे होईल भूवरी, अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोक दास देईनी, त्रिलोकाच्या हितासाठी पद ब्रग होऊनी, तया महादैत्या लागी होईल प्राणहंती ती, भ्रामरी नाम घेऊनी स्तोत्र गातील ते जन, पुढे दानव ज्या वेळी ताप देतील या जगा, अवतरुणी तेव्हा मी करील नाश शत्रूचा. श्री अच्युत विरचित प्राकृत भाव टीका श्री मार्कंडेय पुराणे सर्वाणिक मन्वंतरे देवी महात्म्य एकादशोऽध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 12. देवी चरित्र पाठ महात्म्य. ध्यान. कांती वीज जशी मग्रेंद्र वहना, भासे अति भीषण, कन्या खडग धरुणी ढाल करीती, भावे जिचे सेवन, हाती चक्र गदा धनुर्शर, असी पाशा दिकी दर्जनी, दुर्ग्न अग्नितमयात्मिका, शशीधर नेत्रातया ध्यातमी. ओम देवी उवाच, प्रतिजिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील, निश्चय सकळ बाधा नाशिनी राही तो सुखी, मतुकैडब संहार महिषासुर घ्यात जो, निशुंभ शुंभ संहार प्रसन्न वाचतील जे, अष्टमी चतुर्दशी नवमी दिशी मनातुनी भक्तीने एकती माझे महात्म्य अतिउत्तम, तयाशी पाप स्पर्शना आपत्ती राहीना कुणी, दारिद्र्य पीडिना त्यांना न होती दूर प्रेमळ, शत्रुजीना भय राहे भय राजा न डाकूचे, अस्त्राग्नी जलराशीचे भय किंचित राहीना, म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी, एकता भक्तीने याला हितकारक हे जना, त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा, महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा, मंदिरे सविदा नित्य माझे महात्म्य ज्या स्थळी, सनिधान तिथे माझे तिथून नच जाई मी, बलिदान पूजा होम हास्य प्रसंगी हे, महात्म्य पाठ हे माझे एकता वाचता बरे, विधी न जाणतो करो भाविक मत पूजा, बलिहोम पूजा आदी हर्षण सेवने मला, शरदकाली महापूजा वार्षिकी करतात जे, तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक एकती, नाशती आपद्या सारा धनधान्य मिळे सुत, संदेह काही न यात प्रत्यक्ष फळ हे असे, महात्म्य एकता माझे कथा उत्पत्ती कथा शुंभ, पराक्रम संग्रामाचे एकता भयनाच जात असे, श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते, राहीवंश स्वभक्ताचा आनंद रूप सर्वदा, शांतिकर्मात सर्वत्र दसे दुःस्वप्न दर्शनी, ग्रहणे ग्रासता कोण महात्म्य ऐकणे बरे, भयंकर ग्रहापिडा सर्व विघ्नास शांतता, दुःस्वप्न तेही सुस्वप्न होतसे पाठ असा, बला ग्रहाणे अंक्रंता बालकर शांती कारणे, पडता फूट मित्राशी मित्रता जुळविल हे, दुराचार्याची नाश करी महात्म्य श्रेष्ठ हे, रक्षाय भूत पिशाच पाठ मात्रेच नाशिती, माझ्या सर्व ही महिमा माझे समिसी देतसे, पशु पुष्पादे धूपादी गंधदिकादी उत्तम, विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी, अन्य भोग समर्पणी वर्षार्धना दानत, प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे, महात्म्य एकता तिचे पुण्य आरोग्य देत असे, अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित, युद्धचरित्र जे माझे नाशिती देते दुर्जना, मनुष्य भय वैऱ्याचे महात्म्य एकता असे नसे, तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मार्षित त्यापरी, नसे ब्रह्मकृता स्तोत्र सर्व सदा हिरक, अरण्य प्राप्ती एकाची वनवाला लागता वना, निर्जनी डाकू शत्रूच्या हातीवर सापडता वना, सिंह व्याघ्र गजा राणी येता पाठी भयप्रद,
राजा क्रुद्धवर धाडी अथवा बंध घालीत. वादळ उठून येईना व बुडता सागरामध्ये. महासंग्रामी शस्त्राचा मार होता भयंकर. वेदना भीषण बांधा होती जेव्हा उपस्थित. आठवी जो कथा माझी विघ्न बांधा नव्हे जया. महाप्रद्भाते सिंहादी डाकू वैराची यामध्ये. स्मरता पळती दूर विघ्ने महास्मिता अशी ऋषिर्वाच. बोलून हे भगवती चंडिका चंडी विक्रमा. पाहता सर्व देवाशी तेथे ती गुप्त झाली. देवता स्वधिधार ऋषी निर्भय भोगू लागल्या. यज्ञभाग सुरा सर्व प्राप्त होण्यास लागला. शुंभ निशुंभ देवीने मारले देते भीषण. यगदित्या देव धाव्या उग्र अतुल विक्रमी. राहिले देते गेले पाताळ भूमीचे वरी. राजा भगवती अंबा असूनी नित्य रूपती. जगता रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा. तिचे विश्वासी मोहोनी जगता जन्म देत असे. प्रार्थित दुष्ट होऊनी रोगवी विज्ञान दान हे. भूपळा ती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे. प्रलयकांती महामारी रूप धारण जी करी. समयी स्थात होते जी अजन्मा दृष्टी रूपती. सनातानी तीच देवी संयमी सर्वास रक्षिती. अभित्तम जिच्या वेळी लक्ष्मी रूपे मिळे जना. दारिद्र्य दुःख मागामे अभिवी तीच लागत. स्तुती करता पूजोनी गंध धूप फुलादिकी. देत ती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती. श्री अच्युत विरचिताय प्राकृत वार्तिकाय श्री मार्कंडे पुराणे सर्वाणिक मन्वंतरे देवी महात्म्य द्वादशोऽध्याय हा श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 13. देवीचा वर प्राप्त झाला राज सुरत वंशाची. ध्यान. ओम बाल सूर्यापरी कांती चतुर्बाहू त्रिलोचना. ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुशवर भया. ओम ऋषिर्वाच. ऐशी बोलिलो राजा देवी महात्म्य उत्तम. प्रभाव ऐसा देवीचा जग धारण जी करी. विद्योत्तम तिचे हाती विष्णू माया भगवती. तिचेसाठी तुम्ही वेश मोहित अन्य लोक हे. आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित. तया परमेश्वरीची जावे शरण राजया. आराधकाशी जी मोक्ष भोग स्वर्गाती देत असे. मार्कंडे उवाच. कौष्टके मुनी मेधाचे राजा सुरत एकोणी. तया सुव्रता सभाग्या ऋषीस करी वंदना. ममता राजाची यातने होता खिन्न अति नृप. महामुने तया बोधे राजा वेश नदी कटी. अंबिका दर्शनासाठी तत्काल बैसले तपा. देवी सुक्त जपे वेश निमग्र तप साधनी. पूजती षोडश दोघे देवीची मूर्ती मातीसी. अल्पाहारी प्रथम ते पुढे आहार द्वर्जुनी. एकाग्रमन लावणी चिंतन तपी मांडती. आपुले रक्त देवोनी स्वप्राण बली वाहत. आराधिती नियमाने 3 वर्षे महापती. प्रसन्न दर्शना देई चंडिका त्याशी बोलली. देवी उवाच. राजा वेश जे तुमची अभिलाषा असे म्हणी. मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट झाली. मार्कंडेय उवाच. दुसरा जन्मी राजश्री अखंडप मागत. ये जन्मी शत्रुनाश घत राज मिळे म्हणे. वैरक्तन वैश्य तो सुज्ञ ममत्व मी पण नसे. निरसक्त करी ऐसे नम्रत्वे ज्ञान मागत. देवी उवाच. राजा अल्पदिनी आता राज्य लाभिल ते तुझे. शत्रू एक न राहील भोगशी स्थिर संपदा. तेथे म्हणून तू होशी विवसनानस बालक. सर्वानुकन म्हणू नामे ख्यात होशील पृथ्वीशी. पेशवेवर्या तुझ्या चित्ती जो वर माझ मागणे. तो मी तुझं वर देते मोक्षार्थ ज्ञान पावशी. मार्कंडेय उवाच. ऐसे वर दिधले दोघा अभिलाषित देवीने. भक्तिस्तोत्र ते करती ऐकुनी देवी अंबिका. अंतर्धान जिथे झाली सुरत श्रेष्ठ क्षत्रिय. सूर्याचा पुत्र होऊनी सर्वानिक म्हणू होईल. ऐसे आशिष देवीचे सुरश्रेष्ठ क्षत्रीचा. सूर्याचा पुत्र होऊनी सर्वांनी म्हणू होईल. क्लीम ओम श्री अच्युत विरचिताय प्राकृत वार्तिकाय श्री मार्कंडे पुराणे सर्वाणिक मन्वंतरे देवी महात्म्य त्रयोदशोऽध्याय हा श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. भारत माता की जय. तंत्रोक्त देवी सुक्त. नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदना. नम प्रकृती कल्याणी नेमे वंदित तुला. नित्यवंदन रुद्रशी गौरी धात्री नमो नमा. ज्योत्स्नामय चंद्ररूपा सौख्य रूपा नमो नमा. शरणागत कल्याणी सिद्धिरूपी नमो नमा. दैत्याची लक्ष्मी राजाची उमा कांती नमो नमा. दुर्गा तू दुर्गंपारा तू सार सर्वणकारिणी. ख्याती आणि कतुर कृष्णा दुर्मेश नित्यवंदना. अति सौम्य अतिरौद्र वारंवार प्रणामहा. नमः जगद्धारा कृती देवी नमो नमा. जी देवी सकळ माझी विष्णुमाया रूप वसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळ ठाई चेतना म्हणित असे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकलामध्ये बुद्धिरूप स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सर्व प्राण्याची निद्रारूप स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकलामध्ये शुद्धारूप स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकलामध्ये छायारूप स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकलामध्ये शक्तिरूप स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळ ठाई तृष्णारूप स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकलामध्ये क्षमारूप स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकलामध्ये जातिरूप स्थित. नमो देवी नमो देवी नमो
नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठेल्याच्या उपस्थितीत नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये शांती उपस्थितीत नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी श्रद्धा उपस्थितीत नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठे क्रांती उपस्थितीत नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये लक्ष्मी उपस्थितीत नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी जाती उपस्थितीत नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये समती उपस्थितीत नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये दया उपस्थितीत नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी त्रष्टी उपस्थितीत नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये माझा उपस्थितीत नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये भ्रांती उपस्थितीत नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी इंद्रियाने दृष्टाने सर्व प्राणात व्याप्ती जी जीविका सर्व जीवाची व्याप्ती देवी नमो नमः. चैतन्य रूप जेवी सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. आदिष्ट लाभ सविती जिला सूरजेची सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबाईश्वरी नसो आम्हाला विपदा कुणीतरी उदंड देते ग्रासितो आम्हा सुरा प्रणामा आम्ही करीतो निरंतरा विनम्र भावे समर्था दिला जनी आम्हा न राहो विपदा कोदा कुणी तंत्रोक्त देवी सूक्त श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु. प्राधानिक रहस्य ओम या सप्तशती रहस्यादी अनुष्टुपछंदा नारायणी ऋषी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती पावयासी जपावे. राजा बोले चंडिकेशी सांगितली तुम्ही कथा सांगाय अवताराच्या प्रधान परती सता विपरिणा हा मी नमस्वर प्रधारणा मला यथार्थ रूपे सांगावे साधला देवी प्राप्तीचे. ऋषी बोले राजा एक रहस्य गुप्त सांगतो भाविक भक्त आणण्यासी कधी मी न निरूपिली सकळादी महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी दर्शादशा स्वरूपा जे व्याप्त या सकला जगा मातुलिंग गदा ढाल प्राणमात्र चतुर्भुजा नागलिंग आणि योनी ती धरी हाती राजया तप्त कांचन वर्णाची तप्त कांचन भूषणा शून्य या जगता लागी प्रकाश एक देवीचा सर्वत्र शून्य लोकासी पाहुणी परमेश्वरी धरीजी रूप परम तामसी एक उत्तम गाळ्याला काजळा जैसे त्रेष्ठा दाढत सुशोभित विशाल लोचना नारी क्रटिशी कृषती दिसे खडक पात्र शिर ढाल हाती घेते चतुर्भुजा कंबद्ध हार वृक्षासी मुंडा माडा तिच्या शिरी महालक्ष्मी सती बोले तामसी देवता तिथे मी कोण माझे कर्तव्य सांगा माते नमो तुला श्रेष्ठ तामसी देवीसी महालक्ष्मी दे तदा ठेवी ती तुझं मी नाव सांगते कर्मजे तुझे महामाया महाकाली महामेरी शुद्धा तृष्णा निद्रा तृष्णा कविरा काल रात्री दुरात्मा ऐसी तुझी नाग मामा आला करत जुळे संक्रिय नामगे घेती पार्वती सुख ते जन बोलणी हे महालक्ष्मी स्वरूप तुसरे धरी स्वद्गुणाने ती शुद्ध गौरी ती चंद्रिका जशी अक्षमाला कुंशधरा विना पुस्तकधारिणी ऐसी ती देवता श्रेष्ठ नामे संबोधिली तिला महाविद्या महावाणी भारती सुवाक सरस्वती आर्यावृद्धी कामधेनु वेगद्यामतीश्वरी. तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती योगती स्त्री पुरुष जोडे ती मार्मे आपल्या गुणे बोलून या महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती निर्मतसे तया काली ती सुज्ञ कमलासना ब्रह्माविधी विवरंची नाम घेशी विरोत्तमा श्रीपद्म्य कमला लक्ष्मी नारीसी नाम घेतसे. महाकाली सरस्वती निर्मिती पुरुष स्त्रिया तयाची ठेवली जी का नामरूपे विनियोदित नीलकंठ रक्तबाहो श्वेतांग चंद्रशेखर ते झाले नारी पुरुष महाकालची या गुणे तो रुद्र शंकर स्थानु कृपादी त्रिलोचना त्रैविद्या कामधेनु स्त्रित्र भाष्यक्षरासुरा सरस्वती गौरी नारी श्यामल पुरुषा करी जी द्या नावे त्या दोघांची सांगोत एक राजा विष्णू कृष्ण हर्षिकेश वासुदेव जनार्दन उमा गौरी संतीचंडी सतीचंडी सुंदरी सुभग शिवा ऐसे त्या तीन युवती झाल्या पुरुष तत्क्षणी युग जे नेती अज्ञ ज्ञातेवर मास जानती स्त्रिया विद्या सरस्वती लक्ष्मी विषी दिली रुद्रावरदानी गौरी वासुदेवास लक्ष्मी सरस्वती सवे ब्रह्मांड उद्भवितसे गौरीसह रुद्रदेव करी ब्रह्मांड वेदन त्या ब्रह्मांडी महातत्वा पंचभूत समस्त हे स्थावर जगनुमरणे विश्वाची बुद्धिवा झाली लक्ष्मी सनश्री विष्णूचे पोशिली सकला प्रीत गौरीसह महादेव सरसंहारतो करी राजा महालक्ष्मी ऐसी सर्व समयस्तरी ईश्वरी निराकारती साकार नाना नाम धरीत असे म्हणून अनेक नामे स्तोत्र मालिस गुंफंदी एकची नाम घेऊन तिचे स्तोत्र नव्हे पुरे. श्री प्राधानिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पण नमस्त. वैकृतिक रहस्य ऋषी बोले वैकृतिक रहस्य ऋषी बोले ओम त्रिगुणा देवी तामसी सत्व सात्विकी ती शर्वचंडिका दुर्गा भद्रा भगवती असे योगनिद्रा श्री विष्णूची महाकाली तमगुणा मतुकैडव नाशार्थम ब्रह्मास्तोत्र जिचे करी दक्ष वक्ता दशभुजा दशपाद अंजना प्रभा विशालती सुशोभित नेत्रमाला दशवंत्रयत्री दीप्त दशल दाढाती भीमरूपा भयंकर रूप
रूप सौभाग्य कांती श्री प्रातस्थान तयाची हे खडक बाण गदा शूल शंख भूषंडी ही धनुष्य परिघ मुंड रक्तस्रावित धरीत असे. अशी ही वैष्णवी माया महाकाली दुरात्मा आराधिती वक्ष होई पूजकासी चराचर देवता गुणी झाली अरिभूषणा महाप्रभा त्रिगुणाती लक्ष्मी देवी साक्षात महिषामर्दिनी श्वेतातया नीलभ्रुभा नीलभुजा सुश्वेतस्त मंडला रक्तस्थ रक्ता मात्र नीलजंघा अजयजी सुनेत्रिका चित्रानुलपना कांती रूप सौभाग्यशालिनी अष्टदशा भुजा पूजा 30 सहस्त्र भुजा सती. आयुधे सांगतो आता उजवापासून दावीची अक्षमाला पद्मबाण खडग व्रज चक्र गदा त्रिशूल परशु शंखा हा शक्ती घंडानी पाशतो दंड ढाल प्राणमात्रा धनुष्याची कमंडोल अक्षर अलंकृत भुजात यांनी बैसली कमलावरी सर्व देवमयी ईशा महालक्ष्मी अशी नृपा पूजिता सर्व लोकांचा देवता स्वामी होत असे. गौरीच्या जन्मे देही ती स्वकरणा गुणाश्रया साक्षात सरस्वती ती शुंभा सुरविनाशिनी अष्टभुजा हाती बाण मुसळ शूलचक्रती शंख घंटा हल धनु धरी राजा महाबल शक्तीने पूजिती ऐसी लाभे सर्वज्ञ आजीच्या शुंभ शुंभ अप्सुरा संहारी रणांगणी जी स्वयरूपने ऐसे राजा तुझ निवेदिले प्रथकोपासना आता त्रिमूर्तीची परिसे हे दक्षिणेशी महाकाली वामगामी सरस्वती मध्यगामी महालक्ष्मी त्रिमूर्ती सृष्टी पूजने महालक्ष्मीची या मागे पूजा ब्रह्मा सरस्वती दक्षिणे या गौरी रुद्रा वामंगी विष्णू लक्ष्मी ती पुढती महालक्ष्मीच्या अष्टादश भुजे प्रति महाकाली वामंगी दक्षिणेशी सरस्वती राजा यांच्या पूजनाची दक्षिणेकाला तुझने पूजता मृत्यू वामांगी राष्ट्री इच्छुनी शुंभन वाशिनी जी देवी अष्टभुजाने पूजने तिच्या नवे नऊ शक्ती पूजाचे भाव ठेवणी दक्षिणे रुद्रपूजा वामंगी श्री गणेश तो तंत्रोक्त देवी सुक्ताने करावे लक्ष्मी पूजन चरित्र स्तोत्र हे मंत्र त्याचे त्यानास गावनी पूजेत त्रयमूर्तीचा एक किंवा अनेक त्या महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती पापपुण्य त्यांच्या हाती त्या त्रिलोक महेश्वरी महिंता देवीसी पूजतो जगतप्रभू म्हणून पूजनायोग्य चंडिका भक्त वत्सला अर्ध्यानी अलंकार गंध पुष्पादी अक्षदा धूप दीप नैवेद्याने पूजा अर्पावी देवीसी देव अभय वाहुनी करती तामसी पूजा सात्विक नम्र होवनी पूजा षोडश अर्पिती कापूर तांबूल भावे चंदन सुमन दायिका वामंगे महिषासुर भग्य मस्तक पूजने दुर्गे हावतुनी जोका दैत्य सद्गती पावला दक्षिणा वाहन सिंह धर्माचे सिंह पूजने धर्मधरित असे विश्वा देवीचे सिंह तो असे पूजनोत्तरे हे स्तोत्र एकाग्र करणे मग मध्यम चरित्र तेव्हा वाचावे हात जोडणी प्रथम उत्तरार्धे ऐसा तो पाठ निष्फळ पाठ समाप्त झाली या प्रदक्षिणा नमस्कारते निरागला जगदंबा वदावी हात जोडणी सप्तशतीचे हे श्लोक मंत्ररूप महागुणी तिळघृत खीर करावे हवना सवे सप्तशतीमध्ये स्तोत्र उच्चारे हवना करा नाममंत्रोच्चाराने महालक्ष्मीचं पूजने मनेंद्रियास रोधावे वधावे ध्यास देवीचे आपण बोलूनी जीवा व्हावे तृदूप भक्तीने असा भक्तीने पूजतो रोजोचो परमेश्वरी सद्भुक्त भाग्यपूर्ण भोगुनी सुज्य त्यास देविता दररोज नसे पूजा चंडिकी त्या ज्याची या घरी पूर्ण त्याचे जळे सारे कोपतार परमेश्वरी म्हणून पूजा भूपाळा सर्व लोक महेश्वरी शस्त्रत पूजिता नित्य चंडिका सोखे देईल ओम श्री वैवर्तिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तो मूर्ती रहस्य ऋषी बोले ओम नंदा या नावाची नकयना स्थविता पूजना विश्व भक्ता आदिसन होत असे कनोत्तमा क्यांतीजी सोनेश्वरी वस्त्रभूषण देवी सुवर्ण लतिका कानोत्तमा भूषणा चतुर्भुषे पाशंकुशे पद्मभूषे सुशोभिता इंद्रा कमला लक्ष्मी ती रक्तंभुजा सवती रक्तदंतिका नामे देवी सांगतिली तुला हातास्वरूप वर्णित एक निर्भयकारी जे रक्तवस्त्रा रक्तवर्णा रक्ता सर्वांगभूषणा रक्तायुद्ध रक्तनेत्रा रक्त केश भाषिनी भीषणा रक्ततीक्ष्ण नखा रक्त दशना रक्तदंतिका श्री प्रियपती दैसा भक्ता सेवी तशीतही पृथ्वी परिविशालती सुमेरु युगुलस्तनी लांबरुद्र स्थूल मोठे आकारिते मनोहर ते कर्कश प्रदीप्त सर्वानंद निधी या स्तनमाते भक्ताच्या पुरती सर्व कामना खडंग पान मात्रा हल हाती मुसळची धरी प्रख्याताच्या चंडमुंडाता देवी योगेश्वरी अशी दिने देवी व्यापले हे सारे जगत थावर जंगम तो तिला पूजने भावे व्यापोतो चराचरी प्रतिदिनी करी स्तोत्रा रक्षी देवी तयाप्रती प्रेरण पाहि निज भक्ता पतिसी स्तयी ते स्तती शांकबारे नीलवर्णा नीलोत्तमा लुचना गंभीर नाभी त्रिवळी विभूषिती कशोदरी कर्कश शिखरायसी गोलदुष्ट हणगती बाण पद्म धरी हाती धनुष्य मिटसी असे
पुष्पपल्लव मुलादी फल ना शाक असे मजे शुद्धा तृष्णामया भया हरती जे सुधातरे शांकबरी शताशी जी भनती परमेश्वरी की विख्यात रूप जगदुर्गेश कांतिमान मनोहरा विशोका दुष्टमदमनी शमनी दुरी तापदा उमा गौरी चती चंडी कलिकातीच पार्वती शांकबरी स्तोत्र ध्यान जप पूजन वंदन अक्षय फलदे देई अन्नपान मृतरे भीमादेवी नीलवर्णा धाडा द्यात चंकाकती विशाल लोचना स्थितीत गोलस्तुल लोप धरा चंद्रहास खडग स्थिर डमरू पान पात्र घे एकवीर कालरात्री कामदातीस प्रशंसित तेजस दुर्दशयसे जी भ्रामरी प्रत्यास्थित चित्रालुपते देवी चित्राभरण भूषिता चित्राभयं पारणी ती देवी महामारी प्रशंसित अशा सांगितल्या मूर्ती चंडिकेशा उज्जनेश्वरा जगन्माता चंडिका हे विख्यात कामधेनुचे तिचे स्वरूप रहस्य हे गुप्त भक्ता सांगणे त्रया आख्यान दिव्य मूर्तीच्या अभिष्ट फलदायक साधन करुणी सर्व करा चित्त ते देवीच्या सप्तजन्माते थोर ब्रह्माती घातके सप्तशती पाठ मात्र किलकिलमिषे सर्वनाशती देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुहे बोलिल ज्याने जयाने पुरती सर्व मनोवांचित भावना प्रसाद सर्वसामान्य देवी सर्व जगन्मयी म्हणून ती विश्वरूपा नमितो परमेश्वरी मूर्ती रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु क्षमा प्रार्थना देवपरदम क्षमा प्रार्थना स्तोत्र अपराध सहस्त्र जे होती हातून माझी या मानुनी दास माफी दे मला तू परमेश्वरी आव्हान न जाणे मी न जाणे विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजन जेले पावे साफल्य तव कृपे शतापराधी जरी जो अंबिका नाम घे तसे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ ना सके मी अपराधी शरण आलं हे जगदंबिके दयेचे पात्र हो गे जशी इच्छा तसे करी अज्ञाने स्मृती भ्रांती निवन्या दुःख तया गुणे ते करी माफ हो देवी परमेश्वरी कामेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रहे माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी गुह्या हुनाती गुह्य तू माझा जप एक हा माझा लाभ सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु श्री स्वामी चरणार्पण नमस्तु उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय। अशा प्रकारे आपण श्री दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन केलेलं आहे। दररोज 1.5 तास अशुभ काळ असतो, अशुभ वेळ असते, त्या वेळेमध्ये आपल्याला हे वाचन करायचं आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ प्रत्येकाने जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, वाचन जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।